नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण 3 नोव्हेंबर 2025 रोजीच्या चालू घडामोडी अभ्यासणार आहोत. सुरू करूया मग. पहिला क्वेश्चन तुमच्या समोर आहे. 2026 मध्ये होणाऱ्या ICC पुरुष T20 विश्वचषक स्पर्धेचे आयोजन कोणता देश करणार आहे? तर श्रीलंका आणि भारत जो आहे तर तो ICC T20 विश्वचषक जो आहे तर त्याचं आयोजन करणार आहे. पुरुषांचा जो काही T20 विश्वचषक आहे त्याचं आयोजन श्रीलंका आणि भारत या दोन्ही देशांमध्ये होणार आहे. म्हणून आणि 1 आणि 2 हे आपलं उत्तर द्यावं लागेल. त्याचबरोबर काल झालेल्या भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या मॅचमध्ये भारताने विजय मिळवलेला आहे. कोणती मॅच? तर महिला ODI विश्वचषक जो होता, ODI म्हणजे वन डे क्रिकेटचा जो काही विश्वचषक होता, तर त्यामध्ये भारताने काय केलेलं आहे तर विजय जो आहे तो मिळवलेला आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. भारताने इथं दक्षिण आफ्रिकेचा पराभव जो आहे तो केलेला आहे. याबद्दल आपण उद्याच्या सेशन मध्ये अजून डिटेल जी आहे ती माहिती घेऊ. लेटेस्ट न्यूज होती म्हणून मी इथं कव्हर करून तुम्हाला सांगून दिलेली आहे. बघा मित्रांनो, आपण जर बघितलं तर भारत आणि श्रीलंकेमध्ये हा विश्वचषक जो आहे 2026 चा T20 विश्वचषक जे आहे त्याचं आयोजन होणार आहे. ही स्पर्धा 6 फेब्रुवारी ते 8 मार्च 2026 मध्ये होणार आहे. या स्पर्धेची 10वी आवृत्ती असणार आहे. आपण जर बघितलं 9वा विश्वचषक जो आहे तो भारताने जिंकला होता आणि साऊथ आफ्रिकेला हरवलं होतं. मग आपण जर बघितलं तर आता पण महिलांनी कुणाला हरवलेलं आहे? साऊथ आफ्रिकेलाच हरवलेलं आहे. पण भारताने जो विश्वचषक साऊथ आफ्रिकेविरुद्ध जिंकला होता तो T20 होता. हा कोणता असणार आहे? वन डेचा विश्वचषक महिलांनी जिंकलेला आहे. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. आगामी स्पर्धा कुठे होणार आहे तर हे आपण बघूया. 2026 आणि 27 मध्ये होणार आहे. हिवाळी ऑलिम्पिक जे आहे तर ते आपण जर बघितलं तर इटलीमध्ये होणार आहे. फिफा विश्वचषक 2026 मध्ये अमेरिका. कॉमनवेल्थ गेम्स राष्ट्रकुल खेळ जे आहे ते स्कॉटलँडमध्ये होणार आहे. FIH पुरुष हॉकी विश्वचषक जो आहे तो बेल्जियम आणि नेदरलँडमध्ये होणार आहे. आता ह्या 2026च्या स्पर्धा झाल्या. 2027च्या बघू. ICC पुरुष क्रिकेट विश्वचषक जो 50 षटकांचा ODI सामना जो आहे तो दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे, नामिबियामध्ये होणार आहे. आणि फिफा महिला विश्वचषक जो आहे 2027 मध्ये तो ब्राझीलमध्ये होणार आहे. आता 2028 मध्ये होणारी स्पर्धा बघू. उन्हाळी ऑलिम्पिक 2028 मध्ये अमेरिकेमध्ये होणार आहे. आणि ICC पुरुष T20 विश्वचषक 2028 मध्ये ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये होणार आहे. पुढे जाऊया. दुसरा प्रश्न तुमच्या समोर. दक्षिण कोरियाचा सर्वोच्च राष्ट्रीय सन्मान ग्रँड ऑर्डर ऑफ द मुगुनध्वा आणि गोल्डन क्राउन कोणाला देण्यात आलेला आहे? तर दक्षिण कोरिया आणि आपण जर बघितलं तर अमेरिकेचे संबंध डोनाल्ड ट्रम्प यांनी दृढ बनवलेले आहे. म्हणून आपण जर बघितलं तर दक्षिण कोरियाचा गोल्डन क्राउन आणि ग्रँड ऑर्डर ऑफ द मुगुनध्वा नावाचा पुरस्कार जो आहे तो डोनाल्ड ट्रम्प यांना दक्षिण कोरियाने दिलेला आहे. तर साऊथ कोरियाने त्यांचा जो काही सर्वोच्च सन्मान जो आहे तो डोनाल्ड ट्रम्प यांना दिलेला आहे. डोनाल्ड ट्रम्प हा सन्मान मिळवणारे पहिले अमेरिकन व्यक्ती ठरलेले आहे. कुणी डोनाल्ड ट्रम्प यांना हा अवॉर्ड जो आहे तो दिलेला आहे, पुरस्कार दिलेला आहे, तर ली जे मँग यांनी दिलेला आहे. आपण जर बघितलं तर ग्वांगझू या ठिकाणी हा अवॉर्ड देण्यात आलेला आहे. दक्षिण कोरियातील सिल्ला नावाचं एक फेमस राज्य होतं तर त्याची राजधानी होती ग्वांगझू. इथून या ठिकाणी हा पुरस्कार जो आहे तो डोनाल्ड ट्रम्प यांना देण्यात आलेला आहे. बाकी इतर काय गोष्टी देण्यात आल्या हे इतकं महत्त्वाचं नाहीये. तिसरा प्रश्न. ऑक्टोबर 2025 मध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू कोणत्या 2 वेगवेगळ्या भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानातून उड्डाण करणाऱ्या पहिल्या भारतीय राष्ट्रपती बनल्या? तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राफेल विमान आणि सुखोई 30 MKI या दोन्ही विमानात उड्डाण केलेलं आहे. आणि असं करणाऱ्या त्या पहिल्या भारतीय राष्ट्रपती बनलेल्या आहे. की अशा राष्ट्रपती बनले की ज्यांनी राफेल मधून सुद्धा उड्डाण केलं आणि सुखोई विमानातून सुद्धा उड्डाण केलेलं आहे. तर आपण जर बघितलं तर सुखोई विमानातून त्यांनी तेजपूर हवाई दल आसाममधून उड्डाण केलेलं आहे. आणि सुखोई विमान जे आहे ते रशियाचं आहे. आणि राफेल मधून त्यांनी आपण जर बघितलं तर अंबाला हवाई दल स्टेशन जे आहे हरियाणा इथून त्यांनी उड्डाण केलेलं आहे. आणि राफेलची निर्मिती फ्रान्समधील डसॉल्ट एव्हिएशन नावाच्या कंपनीने केलेली आहे. आपण जर बघितलं तर जे मी क्वेश्चन मध्ये रिपीट केलं की 2
वेगवेगळ्या विमानामधून उड्डाण करणाऱ्या त्या पहिल्या भारतीय राष्ट्रपती ठरलेल्या आहे. 1 नोव्हेंबर 2025 रोजी कोणत्या राज्याचा स्थापना दिन साजरा केला जातो? लक्षात ठेवा तिथं 1 नोव्हेंबर 1 नोव्हेंबर जो आहे, 1 नोव्हेंबर हा जो बऱ्याचशा राज्यांचा स्थापना दिवस आहे, जसं की आंध्र प्रदेश, छत्तीसगड, हरियाणा, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, पंजाब. तुम्ही बघू शकता जवळपास 7 राज्यांचा स्थापना दिवस जो आहे तो 1 नोव्हेंबर आहे. कर्नाटक, केरळ, खालचे साऊथचे राज्य लक्षात ठेवायचे. त्यानंतर जर बघितलं तर मध्य प्रदेशच्या शेजारचं छत्तीसगड लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पंजाब आणि हरियाणा हे जवळचे राज्य जे आहे ते आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. आणि इथे एक कर्नाटक पाशी आंध्र प्रदेश पण तुम्ही काय ठेवू शकता, इथे लक्षात ठेवू शकता आंध्र प्रदेश. तर अशा 7 राज्यांचा स्थापना दिवस जो आहे तो 1 नोव्हेंबर आपल्याला बघायला मिळतो. तर बघा, छत्तीसगडची स्थापना 1 नोव्हेंबर 2000 साली झालेली आहे. मध्य प्रदेशची 1 नोव्हेंबर 1956, हरियाणाची 1 नोव्हेंबर 1966, पंजाब 1 नोव्हेंबर 1966, कर्नाटक 1 नोव्हेंबर 1956, केरळ 1 नोव्हेंबर 1956, आंध्र प्रदेश 1 नोव्हेंबर 1956. पुढे जाऊया 5वा क्वेश्चन. ऑक्टोबर 2025 मध्ये भारताच्या पश्चिम सीमेवर होणाऱ्या त्रिसेवा लष्करी सरावाचं म्हणजे सेना, नौदल, हवाई दल यांचं जो काही लष्करी सराव आहे त्याचं नाव काय? तर त्याचं नाव आहे मित्रांनो त्रिशूल, ऑपरेशन त्रिशूल. ऑपरेशन त्रिशूल नावाचा लष्करी सराव जो आहे तो 30 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर या दरम्यान सध्या सुरू आहे. हा कुठून पासून कुठपर्यंत सुरू आहे? तर आपण जर बघितलं तर राजस्थानमधील जैसलमेर पासून गुजरातमधील सरक्रीक खाडीपर्यंत हा सुरू आहे. यामध्ये लष्कर, नौदल आणि हवाई दल या तिघांनी सुद्धा सहभाग जो आहे तो घेतलेला आहे. यामध्ये T-90S आणि अर्जुन टँक, हॉवित्झर गन, त्यानंतर अमेरिकेचे अपाचे हेलिकॉप्टर, मोठी हेवी लिफ्ट हेलिकॉप्टर आणि जे काही विमान आहे ते सहभाग घेत आहे. आता महत्त्वाचे लष्करी सराव आणि आपण ते कोणासोबत करतो ते बघू. शक्ती आणि गरुड हे भारत आणि फ्रान्स यांच्या दरम्यान होणारे लष्करी सराव आहे. भारत आणि ओमानमध्ये अल नजाह नावाचा युद्ध सराव होतो. त्याचबरोबर नसीम अल बहर हा सुद्धा भारत आणि ओमानमध्येच होतो आणि ईस्टर्न ब्रिज हा सुद्धा भारत आणि ओमानमध्ये होणारा युद्ध सराव आहे. तर अल नजाह, नसीम अल बहर आणि ईस्टर्न ब्रिज. बोंगो सागर भारत आणि बांगलादेश, मैत्री भारत आणि थायलंड, डस्ट लीग जो आहे तो भारत आणि उझबेकिस्तान, एक्स टायगर ट्रायम्फ भारत आणि अमेरिका, त्यानंतर युद्ध अभ्यास भारत आणि अमेरिका. त्याचबरोबर जर बघितलं तर काही सराव जो आहे तो भारत आणि अमेरिकेसोबत आपण जर बघितलं तर मलबार युद्ध सराव आहे, भारत आणि अमेरिका आहे, पण ऑस्ट्रेलिया आणि जपान सुद्धा आपल्याला सोबत बघायला मिळतात. तर एक्स टायगर ट्रायम्फ, युद्ध अभ्यास आणि मलबार युद्ध सरावामध्ये भारत आणि अमेरिका तुम्हाला बघायला मिळतात. मध्ये जर बघितलं तर एक्विवेरिन भारत आणि मालदीव, धर्मा गार्डियन भारत जपान, जिमेक्स भारत जपान, मित्रशक्ती भारत आणि श्रीलंका. तर मित्रशक्तीमध्ये कन्फ्युज होऊ नका, मैत्री थायलंड सोबत आहे, मित्रशक्ती श्रीलंकेसोबत आहे. सिम्बेक्स भारत सिंगापूर, काजिंदा भारत आणि कझाकिस्तान, खंजीर भारत आणि किर्गिस्तान, बोल्ड कुरुक्षेत्र भारत आणि सिंगापूर आणि वरुण जो आहे तो भारत आणि फ्रान्सचा आहे. तर शक्ती, गरुड आणि वरुण फ्रान्स सोबतचे युद्ध सराव आहे. पुढे जाऊया 6वा क्वेश्चन. भारताच्या प्रजासत्ताक दिनी 2026 समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून कोणाला आमंत्रित करण्यात आलेले? तर भारताच्या प्रजासत्ताक दिनाला 2026 या वर्षी एंटोनियो कोस्टा आणि उर्सुला वॉन डेर या दोघांना बोलवण्यात आलेलं आहे. म्हणून आपलं उत्तर वरील 2 आणि 3 हे असेल. आपण जर बघितलं तर उर्सुला वॉन डेर जे आहे ती युरोपियन कमिशनचे अध्यक्ष आहे आणि एंटोनियो कोस्टा जे आहे ती युरोपियन काउन्सिलचे अध्यक्ष आहे. आणि फर्स्ट टाइमच आपण देशाच्या प्रमुखाला बोलवतो. फर्स्ट टाइमच असं आपण केलेलं आहे की आंतरराष्ट्रीय संघटनेच्या प्रमुखांना आपण आमंत्रित केलेलं आहे. मित्रांनो, आपण जर बघितलं तर 2025 मध्ये आपले प्रमुख पाहुणे होते प्रोबो सुबियांतो. पुढे जाण्या अगोदर आपल्या राज्यसेवा कंबाईनसाठी वेगवेगळ्या बॅचेस आहे. आजपासून आपण पोलीस भरतीची देखील कमी फी मध्ये बॅच सुरू करत आहोत. तर ती जॉईन कशी करायची कशी नाही हे मी तुम्हाला आता सांगतो. बाकी आपल्या सर्व विषयाच्या नोट्स आहे, राज्यसेवा कंबाईनच्या फाउंडेशन बॅच, PYQच्या बॅच, त्याचबरोबर नोट्स आहे. हे जर तुम्हाला जॉईन करायचे असेल किंवा नोट्स डाउनलोड करायचे असेल तर आपला ॲप डाउनलोड करा, कॅटेगरीमधून बॅच सिलेक्ट करा. बॅच सिलेक्ट केल्यानंतर आपण जर बघितलं तर त्या बॅचवर क्लिक करा. बॅचवर क्लिक केल्यानंतर सर्वात शेवटी या, कारण तुम्हाला डिस्काउंट सांगतोय. हॅव अ कुपन कोड आपला हिअर नावाचा ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक केल्यानंतर CJ लाईव्ह नावाचं कुपन टाका, अप्लाय करा, फी मध्ये डिस्काउंट होऊन जाईल.
पुढे जाऊया 7वा प्रश्न. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने भारतात SJ-100 सिव्हिल कम्प्युटर एअरक्राफ्ट तयार करण्यासाठी कोणत्या कंपनीसोबत करार केलेला आहे? तर SJ सिव्हिल एअरक्राफ्ट तयार करण्यासाठी म्हणजे जे काही नागरी विमानं असतात, जे विमान वाहतूक करत असतात, प्रवाशांची वाहतूक करत असतात, असे जे विमान आहे ते भारतात बनवण्यासाठी भारताने युनायटेड एअरक्राफ्ट कॉर्पोरेशन सोबत करार केलेला आहे. आपल्याकडे कोणत्या कंपनीची विमानं बघायला मिळतात? बोईंग, आणि आपण जर बघितलं तर एक सुपर बस काहीतरी बस म्हणून नाव आहे, आता मला एक्झॅक्ट नाही आठवते. तर या कंपन्यांची आपल्याकडे विमानं बघायला मिळतात. पण आता आपण रशियन कंपनीसोबत जो आहे तो करार केलेला आहे नागरी विमानांसाठी, युनायटेड एअरक्राफ्ट कॉर्पोरेशन. आपण याला UAC म्हणून जरी ओळखलं तरी पण चालेल. हे विमान जास्त मोठे नसणारे, हे देशांतर्गत वाहतूक करण्यासाठीचे विमानं आहेत. तर हा करार 27 ऑक्टोबर 2025 रोजी मॉस्को या ठिकाणी झाला होता. तर एकदम महत्त्वाचा करार आहे. हे विमान प्रामुख्याने भारत सरकारच्या उडान योजनेचा भाग असतील. उडे देश का आम नागरिक या योजनेअंतर्गत हे विमान जे आहे ते भारत सरकार खरेदी करत आहे. पुढे जाऊया 8वा क्वेश्चन. वर्ल्ड फूड प्राइज फाउंडेशनने कोणत्या भारतीय व्यक्तीला टॉप ॲग्री फूड पायोनियर्स 2025 पुरस्काराने सन्मानित केलेला आहे? तर संजीव कपूर यांना वर्ल्ड फूड प्राइज फाउंडेशनने आपण जर बघितलं टॉप ॲग्री फूड पायोनियर्स 2025 या पुरस्कारानं सन्मानित केलेलं आहे. तर प्रसिद्ध शेफ, लेखक, पद्मश्री पुरस्कार विजेते जे आहे संजीव कपूर यांना वर्ल्ड फूड प्राइज फाउंडेशनने काय केलेलं आहे? तर टॉप ॲग्री फूड पायोनियर्स मध्ये यांचा समावेश केलेला आहे. जागतिक अन्न पुरस्कार 2025 कुणाला मिळाला होता? तर मारियांजेला हंगेरी. तर यांच्या हस्ते पुरस्काराचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे. तर महत्त्वाचे पुरस्कार आपण आता बघूया. 2025 मध्ये ब्रिटिश अकादमीचा पुस्तक पुरस्कार जो आहे, बुक प्राइज जे आहे ते सुनील अमृत यांना त्यांच्या द बर्निंग अर्थ अँड एन्व्हायरमेंटल हिस्ट्री ऑफ लास्ट 500 इयर्सला मिळालेला आहे. त्यानंतर आपण जर बघितलं तर ब्रिक्स आंतरराष्ट्रीय पुरस्कार जो आहे तर तो काश्मीरी आणि भारतीय शास्त्रज्ञ जे आहे शबीर हसन यांना मिळालेला आहे. 2025 मध्ये घोस्ट टाउन व्हिजिटरसाठी वन्यजीव छायाचित्रकार ऑफ द इयर पुरस्कार जो आहे तो विम व्हॅन डेन व्हियर यांना मिळालेला आहे. 2025 चा रायमन मॅग्सेसे पुरस्कार जिंकणारी पहिली भारतीय संस्था एज्युकेट गर्ल्स आहे. मेड मी चेंज साठी प्रतिष्ठित ललित कला अकादमी पुरस्कार जो आहे तो प्रेमचंद पुखरंबा यांना मिळालेला आहे. स्टॉकहोम वॉटर प्राइज गुंटर ब्लाशेल यांना मिळालेला आहे. तर 59वा ज्ञानपीठ पुरस्कार विनोद कुमार शुक्ला यांना मिळालेला आहे. 9वा क्वेश्चन. रांची येथे झालेल्या 4थ्या साऊथ एशियन असोसिएशन ऑफ फुटबॉल, आपण जर बघितलं तर साऊथ एशियन आपण जर बघितलं तर ॲथलेटिक्स फेडरेशनची एक स्पर्धा झालेली आहे. म्हणजे काही आपले साऊथकडचे देश आहे तर त्यांच्या ज्या स्पर्धा आहे ते सॅफ नावाने खेळवल्या जातात. मग आपण जर बघितलं तर सॅफ सिनियर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2025 मध्ये कोणत्या देशाने पदक तालिकेत अव्वल स्थान पटकावलेलं आहे? तर भारताने या पदक तालिकेमध्ये अव्वल स्थान जे आहे ते पटकावलेलं आहे. तर ही गोष्ट लक्षात घ्यायची. झारखंडमधील रांची या ठिकाणी ही स्पर्धा झाली होती. सॅफची स्पर्धा होती. सॅफमध्ये भारत, नेपाळ, भूटान, बांगलादेश, मालदीव, श्रीलंका आपल्या आजूबाजूचे साऊथ एशियातील देश जे आहे ते सहभाग घेतात. शुभंकर दालमा हा होता. दालमा. तर 6 देशांनी सहभाग घेतला होता. पुढे जाऊया 10वा प्रश्न. एलॉन मस्कच्या कोणत्या AI कंपनीने ग्रोकीपीडिया नावाचा एक नवीन ऑनलाईन विश्वकोश सुरू केलेला आहे? तर एलॉन मस्कची AI कंपनी आहे XAI. त्यांनी विकिपीडिया तुम्ही ऐकलं असेल त्याचप्रमाणे एक माहिती उपलब्ध असणारा प्लॅटफॉर्म जो आहे तो लॉन्च केलेला आहे ग्रोकीपीडिया. तर हेच नाव, एवढीच इन्फॉर्मेशन जी आहे ती तुम्हाला इथं लक्षात ठेवायची आहे. पुढचा क्वेश्चन आहे. ऑक्टोबर 2025 मध्ये कोणता देश सार्वजनिक आरोग्य समस्या म्हणून ट्रेकोमाचं उच्चाटन करणारा 26वा देश बनला? ट्रेकोमा नावाचा आजार आहे त्याचं उच्चाटन करणारा 26वा देश बनलेला आहे फिजी. तर जागतिक आरोग्य संघटनेने फिजीला सार्वजनिक आरोग्य समस्या म्हणून ओळखला जाणारा जो काही ट्रेकोमा आहे दूर करणारा 26वा देश म्हणून घोषित केलेला आहे. क्लॅमेडिया ट्रेकोमॅटिस या जीवाणूमुळे हा आजार होतो आणि आपण जर बघितलं तर हा आजार झाल्यामुळे अंधत्व सुद्धा येतं. आणि फिजीमध्ये जर आपण बघितलं तर या आजाराचं उच्चाटन करण्यात आलेलं आहे. फिजीची राजधानी आहे सुवा. त्यांचे चलन आहे फिजियन डॉलर.
भारताने ऑगस्ट 2025 मध्ये मानवतावादी मदत म्हणून फिजीला 5 मेट्रिक टन आपण जर बघितलं तर काउपी म्हणजे काळ्या डोळ्याचे वाटाणेचं बियाणं जे आहे ते पाठवलेलं आहे. पुढे जाऊ 12वा क्वेश्चन. ऑक्टोबर 2025 मध्ये कोणत्या संस्थेने जगातील पहिला माती संवर्धनाचा आदर्श कायदा मोशन 007 माती संरक्षण कायदा जो आहे तो स्वीकारलेला आहे. तर माती संवर्धनासाठी मोशन 007 माती संरक्षण कायदा जो आहे तो IUCN नावाच्या संस्थेने स्वीकारलेला आहे. इंटरनॅशनल युनियन ऑफ कन्झर्वेशन ऑफ नेचर, आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघ. तर माती संवर्धनासाठी मोशन 007 मृदा संरक्षण कायदा IUCN ने स्वीकारलेला आहे. हा कुठं स्वीकारण्यात आला तर संयुक्त अरब अमिरातमध्ये अबुधाबी या ठिकाणी हा कायदा जो आहे तो स्वीकारण्यात आलेला आहे. IUCN ची स्थापना 1948 आहे. ग्लॅंड स्वित्झर्लंड मध्ये मुख्यालय आहे. आपण जर बघितलं तुवालू हा IUCN चा 90वा सदस्य देश बनलेला आहे. आजच्या सेशनचे टेस्ट क्वेश्चन तुम्हाला तुमच्या समोर बघायला मिळत आहे की आपण सिव्हिल एअरक्राफ्ट साठी कोणत्या देशाच्या कंपनी सोबत करार केलेला आहे हे तुम्हाला सांगायचंय. आणि ऑक्टोबर 2025 मध्ये भारताच्या पश्चिम सीमेवर जो काही त्रिसेवा लष्करी सराव होणार आहे त्याचं नाव काय आहे हे तुम्हाला सांगायचंय. त्याचबरोबर ट्रॅकोमा आजार कोणत्या जीवाणूमुळे होतो हे सुद्धा सांगायचं आहे. लेक्चर आवडला असल्यास लेक्चर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड करा. टेलिग्रामचं पेज, इंस्टाचं पेज फॉलो करायला विसरू नका. थांबा इथं, भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. चलो बाय बाय एव्हरीवन. जय हिंद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, ही जर सिरीज तुम्ही डेली बघत असाल तर लेक्चर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जे मी टेस्ट क्वेश्चन देतोय ते त्याचं उत्तर द्यायला विसरत जाऊ नका. तर बघा, सुरुवात करूया 4 नोव्हेंबरच्या करंट अफेअर्सला. पहिला क्वेश्चन आहे, क्लच चेस चॅम्पियनशिप शोडाऊन 2025 हा किताब कोणी जिंकलेला आहे? तर क्लच चेस चॅम्पियनशिप शोडाऊन हा किताब जो आहे हा मॅग्नस कार्लसनने जिंकलेला आहे. तर बघा मित्रांनो, नॉर्वेचा आहे मॅग्नस कार्लसन, लक्षात ठेवायचं आहे. आता त्याने क्लच चेस चॅम्पियनशिप शोडाऊन हा किताब जिंकलेला आहे. आता ही जी स्पर्धा आहे या स्पर्धेमध्ये भारताचा डी गुकेश कोणत्या क्रमांकावर राहिलेला आहे तर 4थ्या क्रमांकावर राहिलेला आहे. ही स्पर्धा अमेरिकेतील सेंट लुईस या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. तर मॅग्नस कार्लसन जो आहे तो या स्पर्धेमध्ये 1ल्या क्रमांकावर, त्यानंतर डी गुकेश जो आहे तो 4थ्या क्रमांकावर राहिलेला आहे. बुद्धिबळाशी संबंधित जे महत्त्वाचे प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात ते आता आपण बघूया. फिडे महिला बुद्धिबळ विश्वचषक 2025 जिंकणारी पहिली भारतीय महिला खेळाडू कोण ठरली तर दिव्या देशमुख. नॉर्वे बुद्धिबळ 2025 मध्ये आपण जर बघितलं तर मॅग्नस कार्लसनचा पराभव कोणी केला होता? डी गुकेशने. नॉर्वेच्या बुद्धिबळ स्पर्धेमध्ये मॅग्नस कार्लसनचा पराभव करणारा खेळाडू कोण आहे? डी गुकेश. सुपर बेट क्लासिक 2025 मध्ये पहिले ग्रँड चेस टूर विजेतेपद आर प्रज्ञाननने जिंकलेले आहे. 86वा भारतीय बुद्धिबळ ग्रँड मास्टर तामिळनाडूचा LR श्रीहरी ठरलेला आहे. शरिया कायद्यामुळे तालिबानने अफगाणिस्तानमध्ये बुद्धिबळावर बंदी घातलेली आहे. बोरिस पाकी यांचं वयाच्या 88 वर्षी निधन झालं, हे रशियाचे आहे. त्यानंतर टाटा स्टील मास्टर बुद्धिबळ स्पर्धेचा विजेता आर प्रज्ञानन ठरलेला आहे. फिडे विश्वचषक जो आहे तर तो भारतामध्ये आयोजित करण्यात आला होता. त्यानंतर महिला जागतिक रॅपिड बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा कोनेरू हम्पीने जिंकलेली आहे. सर्वात तरुण जागतिक बुद्धिबळ विजेता डी गुकेश ठरलेला आहे. टाटा स्टील बुद्धिबळ इंडिया ब्लिट्झचा किताब मॅग्नस कार्लसनने जिंकलेला आहे. आणि भारतीय ग्रँड मास्टरची मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारपदी निवड झाली, तो कोण आहे तर डी गुकेश. पुढे जाऊया, दुसरा क्वेश्चन इथं आहे, आसियान संरक्षण मंत्र्याची बैठक प्लस 2025 कुठे आयोजित करण्यात आली? तर बघा तिथे प्लसचा अर्थ काय? आपल्याला माहिती आहे आसियान मध्ये किती देश आहे? 11 देश आहे. 11वा देश तिमोर लेस्ते आता नवीन ऍड झालेला देश आहे. मग आता आसियान प्लस म्हणून एक गट आहे, तर त्याची मी तुम्हाला माहिती देतो. पहिले आसियान मध्ये आपल्याला माहिती आहे की आता 11 मेंबर आसियानचे तुम्हाला सांगता येईल, जसं की म्यानमार आपण जर बघितलं तर लाओस, कंबोडिया, फिलिपिन्स, इंडोनेशिया, व्हिएतनाम, ब्रुनेई, थायलंड, मलेशिया, सिंगापूर आणि तिमोर लेस्ते आता 11वा सदस्य. मग आता आसियान प्लस म्हटलं की यामध्ये अमेरिका, त्याचबरोबर ऑस्ट्रेलिया,
त्याचबरोबर जर बघितलं भारत, साऊथ कोरिया, जपान, चायना, न्यूझीलंड, रशिया हे देश येतात. यांना आसियान प्लस या पूर्ण गटाला आसियान प्लस म्हणून ओळखलं जातं. मग या आसियान प्लस देशांच्या संरक्षण मंत्र्यांची जी काही बैठक आहे मित्रांनो, ती क्वालालंपूर मलेशियामध्ये पार पडलेली आहे. कधी? तर 1 नोव्हेंबर 2025 रोजी. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. भारताचं प्रतिनिधित्व भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलं होतं. ही कितवी परिषद होती? तर 12वी आसियान संरक्षण मंत्र्याची परिषद होती. फक्त आसियान नाही तर आसियान प्लस इथं म्हटलं पाहिजे. पुढे जाऊया. तिसरा प्रश्न, केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी राष्ट्रीय बियाणे महामंडळाच्या अत्याधुनिक बियाणे प्रक्रिया आणि पॅकेजिंग युनिटचे उद्घाटन कुठे केले? तर बघा मित्रांनो, शिवराज सिंग चौहान यांनी अत्याधुनिक बियाणे पॅकेजिंग आणि आपण जर बघितलं बियाणे प्रक्रिया युनिटचं उद्घाटन जे आहे ते नवी दिल्ली या ठिकाणी केलं आहे. मग आपण जर बघितलं तर भाजीपाला आणि फुलांच्या बियाण्यांचं पॅकेजिंग आणि त्यावर प्रक्रिया करणारं युनिट जे आहे ते दिल्लीमध्ये पुसा कॉम्प्लेक्स या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे. याची क्षमता जी आहे ती 1 टन बियाणं ते प्रत्येक तासाला काय करू शकतं? प्रक्रिया करून पॅकिंग करू शकतं. तर एवढी गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. राष्ट्रीय बियाणे महामंडळ ही भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत एक प्रमुख सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आहे, म्हणजे कंपनी आहे. 1963 मध्ये तिची स्थापना झालेली आहे. पुढे जाऊया. चौथा क्वेश्चन आहे, ऑक्टोबर 2025 मध्ये डिक्शनरी.com ने कोणत्या शब्दाला वर्ड ऑफ द इयर असे नाव दिले आहे? तर डिक्शनरी.com ने 67 या शब्दाला वर्ड ऑफ द इयर असं नाव दिलेलं आहे. 67 याला म्हणायचं नाही. मॉडर्न जे की जेनझी भाषा, जे काही जेनझी युवक आहे, युवती आहे, तर ते या शब्दाचा वापर जे आहे तर ते 67 अशा प्रकारे करतात. 67 ला ते 67 वगैरे म्हणतात. तर हा शब्द खूप पॉप्युलर झाला होता म्हणून या शब्दाची निवड जी आहे ती डिक्शनरी.com ने वर्ड ऑफ द इयर म्हणून केलेली आहे. पुढे जाऊया. खगोलशास्त्रज्ञांनी पृथ्वीपासून 18 ते 20 प्रकाश वर्ष अंतरावर एक नवीन सुपर अर्थ ग्रह शोधला आहे. त्याचं नाव काय आहे? तर त्याचं नाव GJ251c हे आहे. तर बघा मित्रांनो, हा जो ग्रह आहे हा पृथ्वीच्या वस्तुमानाच्या 4 पट आपल्याला बघायला मिळतो. मग आपण जर बघितलं तर हा खडकाळ आहे की नाही त्याबद्दल 100% गॅरंटी नाहीये, पण हा खडकाळ असू शकतो. आता बघा, पृथ्वीसारखा ग्रह किंवा पृथ्वीसारखा म्हणण्यापेक्षा राहण्यासाठी योग्य ग्रह कसा निवडला जातो? तर बघा, आपण जर बघितलं तर जो तारा असतो तो ताऱ्याच्या अशा अंतरावर असला पाहिजे ग्रह की जिथं पाणी जे आहे ते लिक्विड स्वरूपामध्ये असेल. त्याला म्हटलं तर हॅबिटेबल झोन. तर हॅबिटेबल झोन मध्ये जर असेल एखाद्या ताऱ्याच्या असा ग्रह तर त्याला काय म्हटलं तर पृथ्वीसारखा ग्रह. मग आपण जर बघितलं तर हा पृथ्वीसारखा ग्रह जो आहे तो आपल्या आकाशगंगेच्या बाहेर आहे, 4 पट आपल्यापेक्षा मोठा आहे. तर ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. आता 1 प्रकाश वर्ष म्हणजे 1 लाईट इयर्स म्हणजे किती? 9.46 ट्रिलियन किलोमीटर म्हणजे 1 लाईट इयर. पुढे जाऊया. 6वा प्रश्न, कोणत्या देशाने पोसायडॉन नावाच्या अणुऊर्जेवर चालणाऱ्या मानवरहित पाण्याखालील ड्रोनची यशस्वी चाचणी केली आहे? तर पोसायडॉन नावाचा अणुऊर्जेवर चालणारा ड्रोन जो आहे तर तो रशियाने बनवलेला आहे. कुणी बनवला? रशियाने बनवला. ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीचा वापर करून रशियाने हा ड्रोन जो आहे तो बनवलेला आहे. आपण जर बघितलं तर लेक्चरमध्ये अजून पुढे जाण्या अगोदर आता बघा, या ज्या बॅचेस आहे त्या आता ऑलमोस्ट आपण क्लोज केलेल्याच आहे. तुम्ही नवीन यशवंत बॅच जी आहे, यशवंत बॅच, तर ती आपण सुरू करतोय कंबाईन पूर्व परीक्षेसाठी. तिची फी अवघी 499 रुपये असणार आहे. त्याचबरोबर राज्यसेवा पूर्व परीक्षा जी आहे तर राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी आता आपण बॅच ज्या आहे त्या बंद केलेल्या आहे. आता आपण युट्यूबवर मोफत रिव्हिजन सेशन जे आहे शेवटच्या 5-6 दिवसामध्ये उपलब्ध करून देत आहोत. त्याचबरोबर तुमच्या ओळखीतलं जर कुणी पोलीस भरतीची तयारी करणार असेल तर त्यांच्यापर्यंत आपण पोलीस भरतीची बॅच सुरू केलेली आहे. याबाबतची इन्फॉर्मेशन पोहोचवा. बाकी आपल्या नोट्स, टेस्ट सिरीज आणि कंबाईन फाउंडेशन बॅच जर तुम्ही अटेम्प्ट जो आहे तो नेक्स्ट इयरचा देत असेल किंवा तुम्ही कंबाईनची तयारी करत असेल राज्यसेवेची नेक्स्ट इयरची, कंबाईनचा आताच अटेम्प्ट देत असेल तर या फाउंडेशन बॅच तुम्ही जॉईन करू शकता. त्याचबरोबर 21,000 प्लस PYQ ची देखील आपण बॅच जी आहे ती सुरू केलेली आहे. हा आपला नोट्स पॅक आहे ज्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या विषयाच्या नोट्स बघायला मिळतील. यासाठी तुम्ही आपलं ऍप्लिकेशन इन्स्टॉल करा, कॅटेगरीमधून बॅच सिलेक्ट करा. बॅच सिलेक्ट केल्यानंतर स्क्रोल करत करत खाली या, तिथं ऑप्शन असेल हॅव अ कुपन कोड अप्लाय हिअर,
तर तिथं CJ लाईव्ह नावाचा कुपन कोड टाका आणि अप्लायवर क्लिक करा, तुम्हाला फी मध्ये डिस्काउंट होऊन जाईल. पुढे जाऊया. 7वा क्वेश्चन तुमच्या समोर आहे. आदिवासी व्यवहार राज्यमंत्री दुर्गादास उईके यांनी आदर्श युवा ग्रामसभा उपक्रम कुठे सुरू केला? तर आदिवासी व्यवहार राज्यमंत्री दुर्गादास उईके यांनी आदर्श युवा ग्रामसभा उपक्रम जो आहे मित्रांनो तो सुरू केलेला आहे नवी दिल्ली या ठिकाणी. तर बघा मित्रांनो, हा उपक्रम पंचायत राज मंत्रालय, शिक्षण मंत्रालय आणि आदिवासी व्यवहार मंत्रालयाचा संयुक्त उपक्रम आहे, ज्याचा उद्देश आहे की तरुणांमध्ये लोकशाहीची मूल्य जी आहे ती तरुणांना समजावी, तरुणांपर्यंत पोहोचावी, हा या पाठीमागचा उद्देश आहे. 8वा क्वेश्चन आहे. ऑक्टोबर 2025 मध्ये पुरातत्व शास्त्रज्ञांना दिलमुन संस्कृती, जसं आपल्या देशामध्ये आपण हडप्पा संस्कृती वगैरे म्हणतो, तर तसं वेगवेगळ्या देशामध्ये वेगवेगळी नाव आहे. तसं एक दिलमुन संस्कृती जी कास्ययुगीन संस्कृती, कास्ययुगीन आपण सिव्हिलायझेशन होती, तर त्यामधील 4000 वर्ष जुने मंदिर कुठे सापडले आहे? तर दिलमुन संस्कृती जी आहे ते फलाका बेट कुवेत मध्ये आपल्याला बघायला मिळते. कुवेत देश तुम्हाला माहित असेल, अलीकडे इस्रायलने त्याच्यावर बॉम्ब हल्ला केला होता, तर त्यामुळे तो चर्चेमध्ये आला होता. तर कुवेतमध्ये जर बघितलं दिलमुन सिव्हिलायझेशन होती आणि त्या सिव्हिलायझेशन मध्ये आपल्याला अलीकडे काही मंदिराचे अवशेष आहे ते सापडलेले आहे. पुढे जाऊया. 4000 वर्ष जुने अवशेष आपल्याला मिळालेले आहे. भविष्यातील CO2 पातळीला अमेझॉन रेन फॉरेस्टचा प्रतिसाद अभ्यासण्यासाठी कोणत्या देशाने अमेझॉन फेस प्रकल्प सुरू केला आहे? तर जे काही अमेझॉन रेन फॉरेस्ट आहे, तर यामध्ये भविष्यामध्ये जो काही कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढतोय, तर त्याला अमेझॉन रेन फॉरेस्ट कशा प्रकारे रिॲक्ट करतं, त्या कार्बन डायऑक्साईडचं जे मोठ्या प्रमाणावर उत्सर्जन होत आहे, तर तिथं रेन फॉरेस्ट कशा प्रकारे रिॲक्ट करतं याचा अभ्यास करण्यासाठी अमेझॉन फेस प्रोजेक्ट जो आहे मित्रांनो, हा ब्राझील सरकारने सुरू करण्याचा निर्णय जो आहे तो घेतलेला आहे. सेम इन्फॉर्मेशन इथे दिलेली आहे. पुढे जाऊया. कोणत्या देशाने 2025 चा ICC महिला T20 विश्वचषकाचं विजेतेपद जिंकलं? तर हे भारताने जिंकलेलं आहे. भारताने साऊथ आफ्रिकेचा पराभव केला होता. आपण जर बघितलं तर ODI फॉर्मॅटमध्ये हा विश्वचषक खेळवण्यात आला. दर 4 वर्षांनी खेळवला जातो. ही याची 13वी आवृत्ती होती. ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. अंतिम सामना जर बघितलं तर DY पाटील स्टेडियमवर खेळवण्यात आला. एकूण 8 संघांनी सहभाग घेतला होता. हा विश्वचषक श्रीलंका आणि भारतामध्ये आयोजित करण्यात आला होता 30 सप्टेंबर ते 2 नोव्हेंबर दरम्यान. भारताने दक्षिण आफ्रिकेचा 52 धावांनी पराभव करून 47 वर्षानंतर म्हणजे फर्स्ट टाइमच हा विश्वचषक जिंकलेला आहे. 11वा क्वेश्चन. ऑक्टोबर 2025 मध्ये हनोई व्हिएतनाम येथे झालेल्या उच्चस्तरीय परिषदेत किती देशांनी सायबर गुन्ह्याविरुद्ध संयुक्त राष्ट्राच्या कराराला मान्यता दिली? तर बघा मित्रांनो, आपण जर बघितलं हनोई व्हिएतनाम येथे झालेल्या उच्चस्तरीय परिषदेमध्ये सायबर गुन्ह्याविरुद्धच्या संयुक्त राष्ट्राच्या कराराला 72 देशांनी मान्यता जी आहे तर ती दिलेली आहे. एवढंच लक्षात ठेवा, बाकी जास्त काही लक्षात ठेवायची तुम्हाला गरज नाही. पुढे जाऊया. 12वा क्वेश्चन. कोणत्या राज्य पोलिसांच्या सायबर शाखेने मुलांना ऑनलाईन धोक्यापासून वाचवण्यासाठी सायबर जागो कार्यक्रम सुरू केला? तर सायबर जागो कार्यक्रम जो आहे मित्रांनो हा पंजाब सरकारने सुरू केलेला आहे. तर लहान मुलांना ऑनलाईन धोक्यापासून वाचवण्यासाठी सायबर जागो कार्यक्रम पंजाब सरकारने सुरू केलेला आहे. पंजाबची स्थापना 1 नोव्हेंबर 1966. चंदीगड राजधानी, भगवंत मान मुख्यमंत्री, गुलाबचंद कटारिया जे आहे ते राज्यपाल आहे. टेस्ट क्वेश्चन तुमच्यासाठी. कोणत्या देशाने पोसायडन नावाचा अणुऊर्जेवर चालणारा मानवरहित पाण्याखालील ड्रोनची यशस्वी चाचणी घेतली आहे? आणि दुसरा, जो ODI विश्वचषक भारताने जिंकलेला आहे तर त्याची तुम्ही मला आवृत्ती जी आहे मित्रांनो ती सांगायची आहे. तर अशा प्रकारे आजचं लेक्चर इथे समाप्त होतं. आय होप तुम्हाला लेक्चर आवडलं असेल. लेक्चर आवडला असल्यास लेक्चर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत या लेक्चरची लिंक शेअर करायला विसरू नका. थांबूया, आपण इथं भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. चलो बाय बाय एव्हरीवन. जय हिंद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण 5 नोव्हेंबर 2025 रोजीचं करंट अफेअर्सचं सेशन बघणार आहोत. जर तुम्हाला ही सिरीज आवडत असेल तर लेक्चरला आताच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपलं लाईकचं टार्गेट आपण ठेवूया 300 लाईक. तर 300 लाईक आज तुम्ही कंप्लीट करायचे आहे. आणि जे टेस्ट क्वेश्चन देतो शेवटी तर त्याची उत्तरं द्यायला विसरू नका. गुड मॉर्निंग सगळ्यांना. सुरू करूया आजचं सेशन. बघा, पहिला क्वेश्चन तुमच्या समोर आहे. नोव्हेंबर 2025 मध्ये भारतीय नौदलाचे 40वे चीफ ऑफ मटेरियल म्हणजे COM प्रमुख म्हणून कोणी पदभार स्वीकारलेला आहे? तर बघा, नौदलाचं
जे काही सगळे जहाज म्हणा, पाणबुड्या म्हणा, हे आपण जर बघितलं युद्धाच्या वेळी तयार असलं पाहिजे, याची जिम्मेदारी ज्या व्यक्तीवर असते ते पद आहे चीफ ऑफ मटेरियल. मग या चीफ ऑफ मटेरियल पदी मित्रांनो नियुक्ती करण्यात आलेली आहे व्हाईस ॲडमिरल बी शिवकुमार यांची. तो व्हाईस ॲडमिरल बी शिवकुमार जे आहे तर ते नौदलाचे नवीन COM बनलेले आहे, चीफ ऑफ मटेरियल बनलेले आहे. नौदलाचे सगळे प्लॅटफॉर्म, जहाज, उपकरणे नेहमी लढाईसाठी सज्ज असण्याची जिम्मेदारी जी आहे ती या पदावर असते. त्यांनी कोणाची जागा घेतली तर त्यांनी व्हाईस ॲडमिरल किरण देशमुख यांची जागा घेतलेली आहे. तर नाव लक्षात ठेवायचं आहे बी शिवकुमार. बघा मित्रांनो, आपण जर बघितलं भारतीय नौदलाचं मुख्यालय नवी दिल्लीमध्ये आहे. नौदल दिन 4 डिसेंबरला सेलिब्रेट केला जातो. नौदल प्रमुख आहे दिनेश कुमार त्रिपाठी आणि 47वे नौदल उपप्रमुख आहे व्हाईस ॲडमिरल संजय. मित्रांनो, आपण जर बघितलं तर आपलं नौदल जे आहे तर त्याचा जो ध्वज आहे त्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा तुम्हाला आता बघायला मिळेल. पुढे जाऊया, लष्करी नियुक्त्या बघून घेऊया. प्रवीण कुमार जे आहे ते इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस फोर्सचे नवे महासंचालक बनले आहे. प्रवीर रंजन जे आहे ते केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे नवे महासंचालक आहे. भारताचे नवे लष्कर प्रमुख उपेंद्र दुबे आहे. भारताचे नवे उपलष्कर प्रमुख जे आहे ते जनरल पुष्पेंद्र सिंह आहे. भारताचे लेखा नियंत्रक आहे राजकुमार अरोरा. भारताचे संरक्षण प्रमुख CDS आहे अनिल चौहान, हे दुसरे CDS आहे. भारताचे वायुसेना प्रमुख आहे अमरप्रीत सिंग. भारताचे नौदल प्रमुख आपण बघितलं दिनेश कुमार त्रिपाठी. परमेश शिवमणी जे आहे ते भारताचे तटरक्षक दलाचे 26वे महासंचालक आहे. लष्करी ऑपरेशन महासंचालक आहे राजीव गही. पुढे जाऊया, दुसरा प्रश्न. नोव्हेंबर 2025 मध्ये खालीलपैकी कोणते भारताचे 94वे रामसर स्थळ म्हणून घोषित करण्यात आलेले आहे? मित्रांनो, इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. 94वे रामसर स्थळ बनलेले आहे गोगाबिल तलाव, जो बिहारमध्ये आहे. तुम्हाला यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर बघा मित्रांनो, सगळ्यात जास्त रामसर स्थळ तमिळनाडूमध्ये 2 नंबरला उत्तर प्रदेशमध्ये आहे. आणि आपण जर बघितलं बिहार आता 3ऱ्या क्रमांकावर आहे. बिहारमध्ये 6 रामसर स्थळ आपल्याला बघायला मिळतात. 94 आहे. आपण जर बघितलं तर गोगाबिल तलाव आणि बिहारमधील हे 6वं रामसर स्थळ आहे. आपण जर बघितलं तर एकूण रामसर स्थळांच्या बाबतीत भारत जो आहे तो जगामध्ये 3ऱ्या क्रमांकावर आहे 94 रामसर स्थळांसह. पहिल्या क्रमांकावर UK, दुसऱ्या क्रमांकावर मेक्सिको आपल्याला बघायला मिळतात. आपण जर बघितलं इराणमधील रामसर या ठिकाणी 1971 मध्ये जो करार झाला होता दलदलीच्या ठिकाणांना संरक्षण देण्यासाठी, त्याला रामसर करार म्हणून ओळखलं जातं. मित्रांनो, आपण जर बघितलं तर रिसेंटली जी काही रामसर स्थळ आपल्याला बघायला मिळत आहे तर ते आहे गोगाबिल, उदयपूर तलाव, गोकुळ जलाशय, नकटी पक्षी अभयारण्य, गागी पक्षी अभयारण्य. तर ही काही रिसेंट रामसर स्थळ आपल्याला बघायला मिळत आहे. पुढे जाऊया, तिसरा क्वेश्चन. संरक्षण आणि सुरक्षा सहकार्य मजबूत करण्यासाठी भारताने कोणत्या देशासोबत 10 वर्षाचा संरक्षण करार केला आहे? तर भारताने अमेरिकेसोबत 10 वर्षासाठी संरक्षण करार जो आहे तो केलेला आहे. तुम्हाला माहित असेल की आसियानची जी काही आपण जर बघितलं समिट जी आहे ती क्वालालंपूर या ठिकाणी सुरू आहे आणि आसियान प्लसची समिट जी आहे ती सुद्धा क्वालालंपूर मलेशियामध्ये सुरू आहे. मग तिथंच दोन्ही देशाचे जे काही आपण प्रमुख जे आहे, दोन्ही देशाचे संरक्षण प्रमुख आपल्याला म्हणता येईल, आपले राजनाथ सिंह आहे संरक्षण मंत्री आणि अमेरिकेचे सचिव आहे, या दोघांची भेट झाली आणि आपल्या दोन्ही नेत्यामध्ये किंवा दोन्ही व्यक्तींमध्ये इथं करार झालेला आहे संरक्षण विषयक 10 वर्षाचा करार. अमेरिकेचे युद्ध सचिव होते ते पीट हेगसेथ आणि भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यामध्ये हा करार झालेला आहे. पुढे जाऊया, चौथा क्वेश्चन. भारतीय सैन्यासाठी पहिला स्वदेशी डिझाईन केलेला आणि उत्पादित सॉफ्टवेअर डिफेन्स रेडिओ कोणी विकसित केला? तर भारतीय सैन्यासाठी स्वदेशी डिझाईन आणि उत्पादित केलेला सॉफ्टवेअर डिफाइंड रेडिओ. तर सॉफ्टवेअर डिफाइंड रेडिओ जो आहे, डिफेन्स म्हटलं मी चुकून, सॉरी. तर डिफाइंड रेडिओ जो आहे तो DRDOने, डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनने तयार केलेला आहे. तर ही गोष्ट लक्षात ठेवायची. यामध्ये फक्त एवढंच लक्षात ठेवा, त्यामध्ये DRDOला भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडने मदत करणार आहे. तर DRDOने हा बनवलेला आहे. मग याचं लार्ज स्केलवर, या रेडिओचं लार्ज स्केलवर प्रोडक्शन जे आहे तर ते कोण घेणार आहे?
तर ते BEL भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड ही कंपनी त्याचं प्रोडक्शन जे आहे ते घेणार आहे, म्हणजे त्याची जास्त युनिटमध्ये निर्मिती जी आहे ती करणार आहे. आपण जर बघितलं तर हा एका प्रकारचा वायरलेस कम्युनिकेशन डिव्हाइस आहे, म्हणजे जसं वॉकी टॉकी असतं तर तशा प्रकारचा हा एक स्वदेशी रेडिओ आपल्याला सांगता येईल. पुढे जाऊया मित्रांनो. 5वा क्वेश्चन आहे, कोळसा क्षेत्रात पारदर्शकता, नाविन्य आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी कोयला शक्ती डॅशबोर्ड आणि CLAMP पोर्टल कुणी सुरू केलं आहे? तर कोयला शक्ती डॅशबोर्ड आणि क्लॅम्प पोर्टल जे आहे मित्रांनो ते सुरू केलेलं आहे जी किशन रेड्डी यांनी. तर बघा, केंद्रीय कोळसा मंत्री आणि खाण मंत्री जी किशन रेड्डी यांनी कोयला शक्ती स्मार्ट कोळसा विश्लेषण डॅशबोर्ड जो आहे आणि क्लॅम्प पोर्टलचं त्यांनी उद्घाटन केलेलं आहे. आता क्लॅम्पचा फुल फॉर्म काय आहे? कोल लँड ॲक्विजिशन मॅनेजमेंट अँड पेमेंट. तर कोळशासाठी एखादी जमीन जर ॲक्वायर करायची असेल आणि त्याचं मॅनेजमेंट करायचं असेल आणि त्याविषयी काही पेमेंट वगैरे करायचं असेल तर त्या संबंधित हा प्लॅटफॉर्म आहे. पुढे जाण्या अगोदर मित्रांनो, आपण 12 नोव्हेंबर पासून एक नवीन बॅच सुरू करतोय कंबाईन पूर्व परीक्षेसाठी, ती म्हणजे यशवंत बॅच. या बॅच मध्ये काय काय असणार आहे? या बॅच मध्ये लेक्चर असणार आहे. या बॅच मध्ये टॉपिक नुसार टेस्ट तुम्हाला बघायला मिळणार आहे. तर एकदम जबरदस्त बॅच आहे. आणि त्याचबरोबर पोलीस भरतीसाठी आपण वर्दी नावाची बॅच जी आहे तर ती सुरू केलेली आहे. आजपासून या बॅचचे लेक्चर सुरू होणार आहे. फी फक्त 299 रुपये. तुमच्या ओळखीचे कोणी मित्र तयारी करत असेल तर त्यांच्यापर्यंत या बॅचची इन्फॉर्मेशन पोहोचवा. आपल्या लेटेस्ट नोट्स बायोलॉजीच्या या नोट्स आता मी तयार केलेले आहे आणि चालू घडामोडीचा इयरबुक आपलं तयार आहे. तुम्ही ॲप डाउनलोड करून या नोट्स डाउनलोड करू शकता, प्रिंट काढू शकता. इतक्या जबरदस्त नोट्स आहे. या नोट्समधून खूप मोठ्या प्रमाणावर प्रश्न आगामी परीक्षेमध्ये विचारले जाणार आहे. त्याचबरोबर आपल्या कंबाईन आणि राज्यसेवेसाठी फाउंडेशन बॅच आहे. जर तुम्ही 2026 साठी राज्यसेवेची तयारी करत आहात तर तुम्हाला एकदम कमी प्राइसमध्ये आपण फाउंडेशन बॅच तुमच्यासाठी उपलब्ध करून दिलेली आहे, फक्त 4999. आणि कंबाईनसाठी ती फक्त 2999 आहे. आणि यावर सुद्धा तुम्हाला डिस्काउंट मिळणार आहे. आणि या बॅचचं वैशिष्ट्य असं आहे की आपले इतर बॅचेस तुम्हाला या बॅचमध्ये इन्क्लूड असेल, जसं की 21,000 प्लस PYQची बॅच, त्याचबरोबर हा नोट्स पॅक हे तुम्ही सेपरेटही घेऊ शकता. यावरही डिस्काउंट आहे. अभ्यास मित्राचं ॲप इन्स्टॉल करा, कॅटेगरीमधून बॅच सिलेक्ट करा. बॅच सिलेक्ट केल्यानंतर सर्वात शेवटी या तिथं ऑप्शन असेल हॅव अ कुपन कोड अप्लाय हिअर, तिथे CJ लाईव्ह नावाचा कुपन कोड टाका, अप्लायवर क्लिक करा, फी मध्ये डिस्काउंट होऊन जाईल. पुढे जाऊया. 6वा क्वेश्चन, जगातील सर्वात मोठा पतंग किंवा आपण त्याला फुलपाखरू म्हणू शकतो ॲटलास मॉथ, ॲटलास मॉथ किंवा याला ॲटकस ॲटलास असंही म्हटलं जातं, तो कोणत्या राज्यात आढळलेला आहे? तर जगातील सगळ्यात मोठा पतंग जो आहे, फुलपाखरू जे आहे ते कर्नाटकमध्ये आढळलेलं आहे. तर आपण जर बघितलं तर कर्नाटकमधील कारवार जिल्ह्यातील गुड्डहल्ली या ठिकाणी हा आढळलेला आहे. याची पंखांची लांबी जी आहे ती 25 ते 30 सेंटीमीटर या पंखांची लांबी आहे. आपण जर बघितलं तर एवढी त्याची लांबी आहे आणि फगारा नावाचं जाड आणि लोकरीचं रेशीम जो आहे तो तयार करतो. ही प्रजाती आग्नेय आशियातील उष्णकटिबंधीय आणि उपोष्णकटिबंधीय वर्षावनांमध्ये आढळते. पुढे जाऊया. 7वा क्वेश्चन, टाइम मासिकाने 2025च्या 100 प्रभावशील जलवायू नेत्यांच्या यादीमध्ये कोणत्या भारतीयाचा समावेश केला आहे? तर जगातील 100 सर्वात प्रभावशाली जलवायू म्हणजे पर्यावरणवादी जे काही व्यक्ती आहे तर त्यामध्ये भारतातील सोनम वांगचुक यांचा समावेश जो आहे तो करण्यात आलेला आहे. जो 3 इडियट्स पिक्चर बनलेला आहे आणि त्यामध्ये जे आमिर खानचा कॅरेक्टर आहे तर त्यातले जे त्या कॅरेक्टरचे जे काही खरे व्यक्ती आहे ते आहे सोनम वांगचुक आणि यांच्या जीवनावर आधारित एवढं फेमस मूवी बनलेला आहे. आणि आता ते लडाखमध्ये पर्यावरणाला वाचवण्यासाठी लढत आहे आणि आता त्यांच्या या कार्याची दखल टाइम मासिक मध्ये घेण्यात आलेली आहे आणि त्यांना सर्वात 100 प्रभावशाली जलवायू नेत्यांच्या यादीमध्ये त्यांना ऍड करण्यात आलेला आहे. पुढे जाऊया. 8वा क्वेश्चन, भारताचा 90वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर कोण बनला? तर भारताचा 90वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर बनलेला आहे इलामपर्थी AR. तर बघा मित्रांनो, 16 वर्षाचा इलामपंथी AR जो आहे तो चेन्नई तामिळनाडू मधील आहे आणि तो तामिळनाडूचा 35वा आणि एकूण देशातील 90वा ग्रँडमास्टर बनलेला आहे. म्हणजे तामिळनाडू एकट्या राज्यामधून किती चेस प्रेमी आपल्याला बघायला मिळतात जे ग्रँडमास्टर बनतात, तुम्ही बघू शकता. इलामपर्थीने 2025च्या बिजेल जिना ओपन मध्ये त्याचा शेवटचा ग्रँडमास्टर नॉर्म गाठला. म्हणजे
बुद्धिबळ स्पर्धेमध्ये तुम्ही किती मॅच जिंकता त्यानुसार तुम्हाला काही पॉईंट्स भेटतात आणि मग ते पॉईंट्स भेटल्यानंतर एक विशिष्ट पातळी गाठल्यानंतर तुम्ही ग्रँड मास्टर बनता. तर आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने फक्त कोण बनलं तर इलाम परथी AR हे नाव आपल्याला इथं फक्त लक्षात ठेवायचं आहे. पुढील क्वेश्चन आहे, नोव्हेंबर 2025 मध्ये संयुक्त अरब अमिरात मध्ये भारताचे नवीन राजदूत म्हणून कुणाची नियुक्ती करण्यात आली? तर भारताचे नवीन राजदूत UAE मध्ये बनलेले दीपक मित्तल, त्यांनी संजय सुधीर यांची जागा घेतली आहे. हे 1988च्या बॅचचे परराष्ट्र सेवेचे अधिकारी आहे. UAE तर UAE ची राजधानी अबुधाबी, चलन आहे दिरहम, राष्ट्रपती मोहम्मद बिन जायद अल नाह्यान. आपण जर बघितलं दुबई UAE मध्ये ICCचं मुख्यालय आहे, इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिलचं. जगातील सगळ्यात उंच बिल्डिंग बुर्ज खलिफा पण दुबईमध्येच आहे. पुढे जाऊया. 10वा क्वेश्चन आहे, टाटा ऍडव्हान्स सिस्टम लिमिटेड आणि फ्रेंच एरोस्पेस कंपनी सॅफ्रॉन यांनी भारतात कोणत्या ठिकाणी विमान लिप इंजिन पार्ट्स मॅन्युफॅक्चरिंग युनिटचं उद्घाटन केलेलं आहे? तर जेट विमानासाठी जे काही इंजिन लागतं त्याला लिप इंजिन असं म्हटलं जातं. आणि या लिप इंजिनचे जे काही पार्ट बनवण्यासाठी टाटा ऍडव्हान्स सिस्टम लिमिटेड आणि फ्रेंच एरोस्पेस कंपनी सॅफ्रॉन यांनी आदी बाटला हैदराबाद तेलंगणा येथे एक कारखाना जो आहे तो सुरू केलेला आहे. तर भारताची टाटा कंपनी सॅफ्रॉन नावाची कंपनी आहे फ्रान्सची, दोघांनी मिळून हैदराबाद येथे आदी बाटला या ठिकाणी हा कारखाना जो आहे तो सुरू केलेला आहे. मग इथं तयार केलेले पार्ट जे आहेत एअरबस, त्यानंतर A320 निओ, बोईंग 737 मॅक्स या विमानांच्या इंजिनसाठी सुद्धा हे पार्ट उपयुक्त ठरणार आहे. 11वा प्रश्न आहे, कोणत्या राज्य सरकारने डिसेंबर 2025 पासून इतर राज्यामधून येणाऱ्या वाहनांवर ग्रीन सेज लावण्याची घोषणा केली? म्हणजे इतर राज्यामधून जर या राज्यात वाहनं गेली तर तुमच्यावर टॅक्स लावला जाणार आहे पर्यावरणासाठी, त्याला ग्रीन आपण हिरवा कर सुद्धा म्हणू शकतो. तर हा निर्णय उत्तराखंडने घेतलेला आहे. हा कर कधी लागू केला जाणार आहे? तर 1 डिसेंबर 2025 पासून हा कर लागू केला जाणार आहे. राज्यातील वाढते प्रदूषण कमी करणे आणि शाश्वत पर्यावरणाला चालना देण्यासाठी हा कर उत्तराखंड सरकारने लागू केलेला आहे. आता 2 टेस्ट क्वेश्चन तुम्हाला सांगायचं, 94वे रामसर स्थळ कोणतं आहे आणि 40वा चीफ ऑफ मटेरियल नौदलामध्ये कोण बनलं आहे? लेक्चर आवडला असल्यास लेक्चर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थांबूया आपण इथं, भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. चलो बाय बाय एव्हरीवन, जय हिंद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण 6 नोव्हेंबर 2025 रोजीचं करंट अफेअर्सचं सेशन आता बघणार आहोत. जर तुम्हाला ही सिरीज आवडत असेल तर लेक्चर लाईक करत चला, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सुरू करूया आजचं सेशन. बघा, पहिला क्वेश्चन तुमच्या समोर आहे. नोव्हेंबर 2025 मध्ये टांझानियाच्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत कुणी विजय मिळवला आहे? तर टांझानियाच्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये सामिया सुलुहू हसन यांनी विजय मिळवलेला आहे आणि या टांझानियाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती बनल्या आहे. तर हे आपल्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट आहे. बघा, पहिल्या महिला जिथं राष्ट्रपती बनतात, पंतप्रधान बनतात किंवा एखाद्या पदावर नियुक्त केले जातात त्यावर प्रश्न विचारला जातो. जवळपास 98% मतं मिळून यांनी विजय मिळवलेला आहे. सामिया हसन किंवा सामिया सुलुहू हसन हे नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यांनी जॉन मागुफुली यांचं निधन झालं आणि त्यांचं निधन झाल्यानंतर ते राष्ट्रपती बनलेले आहे. त्यांनी त्यांची जागा घेतलेली आहे. पुढे जाऊया. टांझानिया जर बघितलं तर आफ्रिका खंडातील देश आहे. डोडोमा राजधानी आहे. टांझानियन शिलिंग हे चलन आहे. कासिम मजलिवा पंतप्रधान आहे. पुढे जाऊया. बघा, रिसेंट जे काही पंतप्रधान राष्ट्रपती बनलेले आहे ते बघूया. सिंगापूरचे नवीन पंतप्रधान आहे लॉरेन्स ओंग, जर्मनीचे चान्सलर फेडरिक मर्ज, कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी, सर्बियाचे नवीन पंतप्रधान ड्युरो मॅक्ट, गॅबॉनचे अध्यक्ष जे आहे राष्ट्रपती जे आहे ते ब्राइस ओलिगुई, इक्वेडोरचे राष्ट्राध्यक्ष आहे डॅनियल नोबोआ, यमनचे पंतप्रधान बनलेले सलीम सलेह बिन ब्रिक, त्रिनिदाद आणि टोबॅगोचे नवीन पंतप्रधान बनलेले कमला प्रसाद बिसेसर. पुढे जाऊया. दुसरा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. बघा, आजचं लेक्चर मोस्ट इम्पॉर्टंट आहे कारण खूप सारे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात आजच्या सेशन मधून. बघा, सेन्झोऊ 21 मोहिमेअंतर्गत कोणत्या देशात प्रयोगशाळेतील उंदरांच्या एका गटाला म्हणजे 2 नर आणि 2 मादी सर्वात तरुण अंतराळवीरांसोबत जैविक प्रयोगासाठी अवकाशात पाठवण्यात आलेले आहे? तर चायनाने मित्रांनो काय केलेलं आहे,
तर सेंझोऊ 21 या मिशन अंतर्गत एकदम यंग अंतराळवीर आणि त्यांच्याबरोबर जर आपण बघितलं 4 उंदर पाठवलेले आहे आणि त्या उंदरांवर जैविक प्रयोग जे आहे त्या अंतराळामध्ये अवकाशामध्ये केले जाणार आहे या मिशन अंतर्गत. आपण जर बघितलं तर हा जो काही आपण म्हणूया शेंझोऊ 21 हे जे काही यान आहे हे मार्च 2F रॉकेट जे आहे लॉंग मार्च 2F रॉकेट त्याने अवकाशामध्ये पाठवलेले आहे. आपण जर बघितलं तर आपण जसं श्रीहरिकोटा या ठिकाणावरून आपले रॉकेट जे आहे अवकाशामध्ये पाठवतो, यान अवकाशामध्ये पाठवतो, तसं चायना जे आहे ते गोबी वाळवंटातून आपले यान वगैरे अवकाशामध्ये पाठवतं. मग यामध्ये अंतराळवीर कोण कोण होते ते आपल्याला लक्षात ठेवायची काही गरज नाहीये. पुढे जाऊया मित्रांनो. आपण जर बघितलं तर 4 उंदरांना अवकाशामध्ये पाठवलं कोणी, चायनाने पाठवलेलं आहे. तिथं त्यांच्यावर काय केलं जाणार आहे तर तिथं त्यांच्यावर प्रयोग वगैरे केले जाणार आहे की हे कसे रिॲक्ट करतात, ग्रॅव्हिटीचा यांच्यावर काय परिणाम होतो हे तिथं बघितलं जाणार आहे. तिसरा क्वेश्चन आहे, युनेस्कोने अधिकृतपणे कोणत्या भारतीय शहराचा त्याच्या क्रिएटिव्ह सिटीज नेटवर्क मध्ये समावेश केलेला आहे आणि सिटी ऑफ गॅस्ट्रोनॉमीचा दर्जा दिला आहे. बघा मित्रांनो, आपण जर बघितलं युनेस्को वेगवेगळ्या शहरांना वेगवेगळा दर्जा देतं. जसं की कोझिकोडे हे भारतातील पहिलं साहित्य शहर बनलेलं आहे. त्याचप्रमाणे जर आपण बघितलं तर युनेस्कोने लखनौ या शहराला सिटी ऑफ गॅस्ट्रोनॉमीचा आपण जर बघितलं दर्जा जो आहे तो दिलेला आहे. या पहिले हैदराबाद जे आहे ते सिटी ऑफ गॅस्ट्रोनॉमी म्हणजे वेगवेगळ्या खाण्याच्या गोष्टीबाबतचं फेमस शहर त्याला म्हटलं तर सिटी ऑफ गॅस्ट्रोनॉमी. मग आपण जर बघितलं पहिले हा दर्जा हैदराबादला मिळाला. आता दुसरं शहर आहे लखनौ, त्याने हा दर्जा जो आहे तो मिळवलेला आहे. याबाबतची घोषणा जी आहे ती उझबेकिस्तानमधील समरकंद येथे युनेस्कोच्या 43व्या परिषदेमध्ये करण्यात आलेली आहे. तर बघा युनेस्को क्रिएटिव्ह सिटीज नेटवर्क वेगवेगळे दर्जे देत असतं. जसं की साहित्य, त्यानंतर कला, असं शहरांना दर्जा दिले जातात. बघा संगीत, चित्रपट, साहित्य, डिझाईन, पाककृती, हस्तकला, लोककला, माध्यम कला याचे वेगवेगळे शहरांना वेगवेगळे दर्जे दिले जातात त्या शहरातील कोणत्या गोष्टी फेमस आहे यावरून. मग या युनेस्कोच्या क्रिएटिव्ह सिटीज नेटवर्कची स्थापना 2004 मध्ये झालेली आहे. त्या शहराची संस्कृती, त्या शहराचं आपण जर बघितलं तर जे काही ऐतिहासिक महत्व आहे ते जपण्यासाठी ही संस्था जी आहे ती स्थापन झालेली आहे. मग भारतामध्ये जर आपण बघितलं तर या युनेस्को क्रिएटिव्ह सिटी नेटवर्कने आतापर्यंत 9 शहरांना वेगवेगळे दर्जे दिलेले आहे. जयपूरला हस्तकला आणि लोककलाचा दर्जा 2015 मध्ये, वाराणसी चेन्नई संगीताचा दर्जा, त्यानंतर मुंबईला चित्रपटाचा, हैदराबाद आणि लखनौ आता गॅस्ट्रोनॉमी, श्रीनगरला हस्तकला आणि लोककलाचा, ग्वाल्हेरला संगीत आणि कोझिकोडेला साहित्यचा दर्जा जो आहे तो मिळालेला आहे. कोझिकोडे हे युनेस्कोच्या यादीमध्ये सामील होणारं पहिलं साहित्य शहर देशातील ठरलेलं आहे. चौथा क्वेश्चन तुमच्या समोर आहे, आंतरराष्ट्रीय बायोस्फिअर राखीव दिन 2025 कधी साजरा केला जातो. तर आंतरराष्ट्रीय बायोस्फिअर राखीव दिन 2025 जो आहे तर तो जर आपण बघितला तर 3 नोव्हेंबरला सेलिब्रेट केला जातो आणि करण्यात आला आहे. 3 नोव्हेंबरला याचं सेलिब्रेशन जे आहे ते झालेलं आहे. बायोस्फिअर रिझर्व्हचं महत्व काय आहे तर बघा मित्रांनो, एखादा एरिया आहे तिथं मानवी हस्तक्षेप खूप वाढत चाललेला आहे आणि त्यामुळे पर्यावरणाचं नुकसान होत आहे. म्हणून त्या एरियाला संरक्षण देण्यासाठी त्याला बायोस्फिअर रिझर्व्ह म्हणून डिक्लेअर केलं जातं. मग आता या संवर्धनाचा दिन जो आहे तो 3 नोव्हेंबर आहे. मित्रांनो ही गोष्ट लक्षात ठेवा. थीम होती शेपिंग अ सस्टेनेबल फ्युचर फॉर पीपल अँड नेचर. पुढे जाऊया 5वा क्वेश्चन. बघा मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन 100% परीक्षेमध्ये विचारला जाणार. 100% 2025च्या फिडे बुद्धिबळ विश्वचषक ट्रॉफीचं नाव कोणत्या दिग्गज बुद्धिबळपटूच्या नावावर ठेवण्यात आले आहे. तर 2025चं फिडे बुद्धिबळ विश्वचषक ट्रॉफी जी असणार आहे तर तिचं नाव जे आहे मित्रांनो विश्वनाथन आनंद यांच्या नावावरून ठेवण्यात आलेलं आहे. आपण जर बघितलं जातं या ट्रॉफीला विश्वनाथ आनंद कप असं म्हटलं जाणार आहे. 2025 मध्ये फिडे बुद्धिबळ विश्वचषक ट्रॉफीचं नाव भारताचे दिग्गज बुद्धिबळपटू आणि 5 वेळा विश्वविजेते विश्वनाथन आनंद यांच्या नावावर ठेवण्यात आलेलं आहे. त्याला आता विश्वनाथन आनंद कप असं म्हटलं जाईल. बघा मित्रांनो, फिडे बुद्धिबळ विश्वचषक गोवा भारतामध्ये होणार आहे आणि आपण जर बघितलं सध्या सुरू आहे असं म्हणायला हरकत नाही. 31 ऑक्टोबर ते 27 नोव्हेंबर या दरम्यान हा खेळवला जात आहे. 2 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स एवढी विजेत्याला बक्षीस रक्कम दिली जाणार आहे. 6वा क्वेश्चन आहे, भारतीय सैन्यासाठी प्रवेग डायनॅमिक्स
ने सादर केलेल्या जगातील पहिल्या कार्यरत इलेक्ट्रिक टॅक्टिकल ऑल टेरेन व्हेकलचे नाव काय आहे? साधे सोपे भाषेत सांगतो, प्रवेग डायनामिक्स नावाची एक कंपनी आहे, तिने एक इलेक्ट्रिक आपण जर बघितलं तर कार बनवलेली आहे, जी सर्व प्रकारचं डोंगरात दऱ्यात सगळीकडे चालवली जाऊ शकते. तर तिचं नाव काय ठेवण्यात आलेलं आहे? तर तिचं नाव वीर ठेवण्यात आलेलं आहे. तिचं नाव काय ठेवण्यात आलेलं आहे? वीर ठेवण्यात आलेलं आहे. एवढंच लक्षात ठेवा, भारतीय लष्कराकडून ही वापरली जाणार आहे. मग किती हॉर्स पॉवर आहे आणि किती टॉर्क निर्माण करते हे काही आपल्याला परीक्षेमध्ये विचारलं जाणार नाही. वीर नाव आपल्यासाठी सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. 12 तारखेपासून मित्रांनो, 12 नोव्हेंबर पासून आपण कंबाईनसाठी रिव्हिजन बॅच जी आहे ती सुरू करणार आहोत. पोलीस भरतीसाठी वर्दी नावाची बॅच आपण सुरू केलेली आहे. तुमचे जर कोणी मित्र तयारी करत असेल तर त्यांच्यापर्यंत हा मेसेज नक्की पोहोचवा. त्याचबरोबर आपल्या लेटेस्ट नोट्स आहे, बायोलॉजीच्या क्लास नोट्स आणि करंट अफेअर्सचे इयरबुक, हे तुम्ही ॲपवरून घेऊ शकता. त्याचबरोबर राज्यसेवा आणि कंबाईनसाठी आपण फाउंडेशन बॅचेस सुरू केलेले आहे. त्याचबरोबर 21,000 प्लस PYQ ची देखील आपण बॅच सुरू केलेली आहे, ज्यामध्ये आपण सर्व विषयाचे 21,000 PYQ आतापर्यंत जे आलेले ते आपण कव्हर करत आहोत. त्याचबरोबर जर बघितलं तर सर्व विषयाच्या क्लास नोट्स आपण तयार केलेल्या आहेत. तुम्ही आपल्या ऍप्लिकेशन वरून त्या डाउनलोड करू शकता. आता या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला परचेस करायचे असेल तर ऍप डाउनलोड करा, ऍप मधून कॅटेगरी मधून बॅच सिलेक्ट करा. बॅच सिलेक्ट केल्यानंतर त्या बॅचवर सगळ्यात शेवटी या हॅव अ कुपन कोड अप्लाय हिअर नावाच्या ऑप्शनवर जा, तिथे CJ लाईव्ह नावाचा कुपन कोड टाका आणि अप्लायवर क्लिक करा. तुम्हाला फी मध्ये डिस्काउंट बघायला मिळेल. पुढचा क्वेश्चन इथे आहे, मनामा येथे झालेल्या आशियाई युवा क्रीडा स्पर्धा 2025 मध्ये भारतीय संघाने एकूण किती पदकं जिंकली? तर मनामा ही बहरीन देशाची राजधानी आहे आणि तिथे आशियाई युवा क्रीडा स्पर्धा झालेली आहे. तिथे भारताने टोटल 48 पदकं जिंकलेली आहे. 48 पदकं, ज्यामध्ये 13 गोल्ड मेडल आहे, 18 सिल्वर मेडल आहे आणि 17 ब्रॉन्झ मेडल आपल्याला बघायला मिळतात. ही स्पर्धा 22 ते 31 ऑक्टोबर दरम्यान आयोजित करण्यात आली होती. त्या स्पर्धेची तिसरी आवृत्ती आहे. मनामा बहरीन इथं ही स्पर्धा आयोजित झाली होती. सगळ्यात जास्त पदकं जी आहे ती चायनाने जिंकलेली आहे. आपण कितव्या क्रमांकावर राहिलो? तर आपण 6व्या क्रमांकावर या स्पर्धेमध्ये राहिलेलो आहे. पुढे जाऊया. 8वा प्रश्न तुमच्या समोर आहे, भारतात कोणत्या उच्च न्यायालयाने पहिल्यांदाच क्रिप्टोकरन्सीला मालमत्ता म्हणून अधिकृतपणे मान्यता दिली? तर भारतामध्ये पहिल्यांदाच मद्रास उच्च न्यायालयाने क्रिप्टोकरन्सीला अधिकृतपणे मान्यता दिली आहे. रोहन बोपन्ना, मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन, परत 3 स्टार आपण याला देऊया. रोहन बोपन्ना यांनी 2 दशकाच्या कारकिर्दीनंतर नोव्हेंबर 2025 मध्ये निवृत्तीची घोषणा केली. ते कोणत्या खेळाशी संबंधित होते? तर हे दिग्गज खेळाडू आहे टेनिसचे. आपण जर बघितलं तर सगळ्यात वयोवृद्ध खेळाडू, आपण जर बघितलं टेनिसमध्ये सगळ्यात वयोवृद्ध खेळाडू 43व्या वर्षी टेनिसच्या क्रमवारीत आपण जर बघितलं तर हे दुहेरी टेनिसचा दुहेरी प्रकार खेळायचे. म्हणजे आपण जर बघितलं तर ही टेनिसची नेट असते, एका साईडला 2 प्लेयर, एका साईडला 2 प्लेयर, तर हा प्रकार ते मोस्ट ऑफ द खेळायचे. मग या टेनिस दुहेरीमध्ये ते नंबर 1 रँकिंगला आले होते. म्हणजे आपण जर बघितलं तर सर्वात वयोवृद्ध असे व्यक्ती ठरले की जे एवढ्या वयाच्या असताना नंबर 1 रँकिंगला आलेले आहे. आपण जर बघितलं तर 20 वर्षापेक्षा जास्त काळ हे टेनिस खेळलेले मूळचे कर्नाटक मधील आपल्याला बघायला मिळतात. 2 त्यांनी ग्रँड स्लॅम जिंकलेले, 2017 मध्ये फ्रेंच ओपन मिश्र दुहेरीमध्ये, 2024 मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन पुरुष दुहेरीमध्ये. तर लक्षात ठेवा 2024 ऑस्ट्रेलियन ओपन लक्षात ठेवायचंय, खूप गाजला होता. ATP दुहेरी क्रमवारीत जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान मिळवणारे सर्वात वयस्कर खेळाडू आहेत. हे एक स्टेटमेंट आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आता बघा रिसेंटली काही खेळाडू निवृत्त झालेले ते आपण बघूया. जसं की विराट कोहली, रोहित शर्मा कसोटी क्रिकेटमधून, त्यानंतर केन विल्यमसन T20 क्रिकेटमधून, निकोलस पुरन क्रिकेटमधून, आदिती चौहान फुटबॉलमधून भारताचे खेळाडू आहे, निकोलस माहूत टेनिसमधून फ्रान्सचा खेळाडू आहे, जॉन सेना आपण जर बघितलं तर कुस्तीमधून WWE अमेरिकेचे खेळाडू आहे, सगळ्यांना माहित असेल, कुस्तीपटू आहे, सगळ्यांना माहित असेल. पुढचा क्वेश्चन इथं आहे, केंद्रीय राज्यमंत्री जॉर्ज कुरियन यांनी कोणत्या शहरात भारतातील पहिल्या पूर्णपणे डिजिटलाइज सागरी मत्स्यपालन गणनेचं उद्घाटन केलं आहे? तर देशामध्ये किती आपण जर बघितलं तर मत्स्यपालन जे आहे तर ते केलं जातं, किती मासे पाळले जातात याविषयीची गणना जी आहे तर तिचं जर आपण बघितलं तर त्याविषयी डिजिटल गणनेचं आपण जर बघितलं उद्घाटन जे आहे ते जॉर्ज कुरियन
यांनी जर बघितलं तर पणजी गोवामध्ये केलेलं आहे, सॉरी कोचीमध्ये केलेलं आहे, कोची केरळमध्ये केलेलं आहे. तर आपण जर बघितलं तर ICAR सेंट्रल मरीन फिशरीज रिसर्च इन्स्टिट्यूट जे आहे येथे राष्ट्रीय सागरी मत्स्य व्यवसाय जनगणना 2025 चा जो काही शुभारंभ आहे तो जॉर्ज कुरियन यांच्या हस्ते झालेला आहे. एवढंच लक्षात ठेवा, हेच आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. नंतर जनगणनेची आकडेवारी वगैरे आली तर ती मी तुम्हाला एक्सप्लेन करेल. आता हा क्वेश्चन अजून एक इम्पॉर्टंट क्वेश्चन, नोव्हेंबर 2025 मध्ये संरक्षण लेखा नियंत्रक म्हणून कोणी पदभार स्वीकारला? तर संरक्षण लेखा नियंत्रक जे आहे ते बनलेले विश्वजित सहाय. तर बघा मित्रांनो, विश्वजित सहाय जे आहे ते संरक्षण लेखा महानियंत्रक म्हणून त्यांनी पदभार स्वीकारलेला आहे. भारतीय संरक्षण लेखा सेवेचे 1999च्या बॅचचे ते अधिकारी आहे. पुढील क्वेश्चन आहे, स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान अंतर्गत भारताने 3 गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड स्थापित केले आहे. तर हे अभियान कधी सुरू करण्यात आले? तर स्वस्थ नारी महिलांच्या आरोग्याच्या तपासणीबद्दल हे अभियान जे आहे स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान जे आहे ते सुरू करण्यात आलं होतं 17 सप्टेंबर 2025 रोजी आणि हे संपणार होतं 2 ऑक्टोबर 2025 रोजी. तर या अभियानाने बरेचसे वर्ल्ड रेकॉर्ड जे आहे ते केलेले. मग हे रेकॉर्ड काय आहे काय नाही मी तुम्हाला सांगतो. महिला, किशोरवयीन मुली आणि मुलांसाठी प्रतिबंधात्मक, प्रोत्साहनात्मक आणि उपचारात्मक सेवा ज्या आहे तर या अभियानादरम्यान दिल्या जात होत्या. मग आपण जर बघितलं तर काय काय गिनीज रेकॉर्ड झालेले आहे. तर बघा, एका महिन्यात आरोग्य प्लॅटफॉर्मवर नोंदणीकृत लोकांची सर्वाधिक संख्या झालेली आहे 3,21,49,000. एका आठवड्यात ऑनलाईन स्तनांच्या कर्करोगाच्या तपासणीसाठी नोंदणी केलेल्या लोकांची सर्वाधिक संख्या झालेली आहे 9,94,000. राज्य पातळीवर एका आठवड्यात ऑनलाईन महत्त्वाच्या लक्षणाच्या तपासणीसाठी नोंदणी झालेल्या लोकांची संख्या आहे 1,25,000. तर हे काही गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आपल्याला या अभियानाशी संबंधित बघायला मिळतात. तर आता काही टेस्ट क्वेश्चन बघू. 2025च्या फिडे बुद्धिबळ विश्वचषक ट्रॉफीचं नाव कोणत्या दिग्गज बुद्धिबळपटूच्या नावावर ठेवण्यात आलेलं आहे? आणि रोहन बोपन्ना यांच्याविषयी प्रश्न माझा असा आहे की यांनी कोणत्या वर्षी ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा जी आहे ती जिंकली होती हे तुम्ही मला सांगायचं आहे. आणि वयाच्या कोणत्या वर्षी हे नंबर 1 रँकिंग वर आले होते? तर ऑस्ट्रेलियन ओपन जिंकण्याचं वर्ष आणि कोणत्या वर्षी नंबर 1 रँकिंगला आलेले या गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहे. आय होप तुम्हाला लेक्चर आवडला असेल. लेक्चर आवडला असल्यास लेक्चर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत लेक्चर शेअर करायला विसरू नका. थांबा इथं, भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. चलो बाय बाय एव्हरीवन, जय हिंद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण 7 नोव्हेंबर 2025 रोजीचं चालू घडामोडीचं सेशन अभ्यासणार आहोत. जर तुम्हाला ही सिरीज आवडत असेल तर निश्चितच लेक्चर लाईक करत चला, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पोहोचवायला विसरू नका. सुरुवात करूया 7 नोव्हेंबर 2025 रोजीचं करंट अफेअर्स. बघा, पहिला क्वेश्चन आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोव्हेंबर 2025 मध्ये भारतातील पहिल्या डिजिटल आदिवासी स्वातंत्र्य सैनिक संग्रहालयाचे उद्घाटन कुठे केलं? तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिजिटल आदिवासी स्वातंत्र्य सैनिक संग्रहालयाचे उद्घाटन जे आहे ते रायपूर छत्तीसगड मध्ये केलं आहे. तर नया रायपूर छत्तीसगड मध्ये ह्या डिजिटल स्वातंत्र्य सैनिक संग्रहालयाचं उद्घाटन जे आहे मित्रांनो ते करण्यात आलेलं आहे. तर संग्रहालयाबद्दल माहिती जाणून घेऊया. भारतातील हे पहिले पूर्णपणे डिजिटल संग्रहालय आहे ज्याचं नाव शहीद वीर नारायण सिंह स्मारक आणि आदिवासी स्वातंत्र्य सेनानी संग्रहालय आहे, जे आदिवासी नायकांना समर्पित आहे. याचं उद्घाटन 1 नोव्हेंबर 2025 रोजी छत्तीसगडच्या स्थापना निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे. नया रायपूर छत्तीसगडमध्ये याचं उद्घाटन जे आहे ते केलेलं आहे. हे संग्रहालय छत्तीसगडमधील आदिवासी स्वातंत्र्य सैनिक आणि ब्रिटिश राजवटीविरुद्ध लढणारे जे काही आदिवासी बांधव आहे त्यांना हे संग्रहालय समर्पित आहे. आता भारतातील पहिल्या घडामोडीशी संबंधित प्रश्न होता म्हणून भारतातील सगळ्या पहिल्या घडामोडी आपण इथं बघून घेऊया. बघा, भारतातील पहिले पूर्ण साक्षर राज्य मिझोरम आहे. भारतातील पहिले क्वांटम कम्प्युटिंग व्हिलेज अमरावती आंध्र प्रदेश आहे. ट्रेनमध्ये ATM बसवणारी पहिली भारतीय बँक ऑफ महाराष्ट्र आहे, जिने पंचवटी एक्सप्रेसमध्ये ATM बसवलेला आहे. फ्रेड डॅरिंग्टन सँडमास्टर पुरस्कार 2025 मिळवणारे पहिले भारतीय सुदर्शन पटनाईक आहे.
भारतीय सैन्याने पहिल्यांदाच FPV कामिकाझी ड्रोनची यशस्वी चाचणी पठाणकोट पंजाब या ठिकाणी केली आहे। देशातील पहिल्या स्वदेशी MRI मशीनची चाचणी एम्स दिल्लीमध्ये करण्यात आलेली आहे। भारतामध्ये बांधण्यात आलेल्या पहिल्या रात्री सफारी कुकराईल कुठे आहे तर लखनौ उत्तर प्रदेशमध्ये आहे। भारतातील पहिलं जलमग्न पाण्याखालील जे काही संग्रहालय आहे तर ते INS गुलदार संग्रहालय जे आहे जे महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग या ठिकाणी तयार केलं जात आहे। त्याचबरोबर भारतीय रेल्वेच्या सहकार्याने भारतातील पहिला हायपरलूप चाचणी ट्रॅक कोणी विकसित केलाय तर IIT मद्रासने। भारतातील पहिले वन्यजीव जैव बँक कुठे सुरू झालं दार्जिलिंग प्राणी संग्रहालयात। स्वतंत्र भारतातील पहिले राज्य जे समान नागरी संहिता लागू करत आहे ते आहे उत्तराखंड। आणि स्वातंत्र्य अगोदर कुठे लागू होता स्वातंत्र्य अगोदरपासून तो गोव्यामध्ये। पुढे जाऊया मित्रांनो दुसरा प्रश्न 1 नोव्हेंबर पासून धूम्रपान आणि व्हिपिंगवर पिढ्यानपिढ्या बंदी लादणारा जगातील पहिला देश कोणता आहे तो धूम्रपान आणि धूम्रपान प्रमाणेच आपण जर बघितलं व्हिपिंग म्हणजे मशीनच्या साहाय्याने थोडक्यात धूम्रपान तर यावर पिढ्यानपिढ्या बंदी लादणारा जगातील पहिला देश आहे मालदीव। तर मालदीवमध्ये इथून पुढे कोणत्याच त्यांच्या पिढ्या ज्या आहे ते धूम्रपान किंवा व्हिपिंगचा प्रयोग करू शकणार नाही असा निर्णय जो आहे तो मालदीवने घेतलेला आहे। 1 जानेवारी 2007 रोजी किंवा त्यानंतर जन्मलेल्या लोकांसाठी पिढ्यानपिढ्या तंबाखू आणि व्हिपिंगवर बंदी लागू करणारा मालदीव हा जगातील पहिला देश बनला आहे। ऐतिहासिक कायद्यानुसार या लोकांना तंबाखूजन्य पदार्थ खरेदी करणे विकणे आणि वापरणे हे त्यांच्यासाठी बेकायदेशीर असणार आहे। पुढे जाऊया मालदीव आशिया खंडातील देश आहे। मालदिवी रुफिया हे तिथले चलन आहे। माले राजधानी आहे। डॉक्टर मोहम्मद मुफिझू हे तिथले राष्ट्रपती आहे। मालदीव कोणत्या आपण जर बघितलं बेटाच्या दक्षिणेला आहे लक्षद्वीप। मालदीव आणि लक्षद्वीप यामध्ये कोणती खाडी आहे किंवा कोणती लाईन आहे हे तुम्ही मला सांगायचंय। मालदीव कुठे स्थित आहेत हिंदी महासागरामध्ये लक्षद्वीप बेट आणि मालदीव आता इथंच दिलेलं आहे तर 8 डिग्री चॅनल या दोघांमध्ये आहे ही गोष्ट लक्षात ठेवा। पुढे जाऊया तिसरा प्रश्न पहिला RK लक्ष्मण एक्सलन्स अवॉर्ड 2025 कोणाला देण्यात येणार आहे तर पहिला RK लक्ष्मण एक्सलन्स अवॉर्ड जो आहे तो आमिर खान यांना देण्यात येणार आहे। बघा आपण जर बघितलं तर RK लक्ष्मण जे आहे ते प्रसिद्ध व्यंगचित्रकार होते। त्यांचं अलीकडे निधन झालं आणि मग त्यांच्या फॅमिलीनं असा निर्णय घेतला की त्यांच्या स्मरणार्थ एक पुरस्कार सुरू करायचा आणि मग तो पुरस्कार जो आहे पहिला पुरस्कार तो आमिर खान यांना दिला जाणार आहे। तर ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे। बघा या पुरस्काराचं वितरण 23 नोव्हेंबर रोजी पुण्यामध्ये होणार आहे। आपण जर बघितलं तर RK लक्ष्मण यांच्या कुटुंबाने त्यांच्या स्मरणार्थ हा निर्णय घेतलेला आहे। चौथा प्रश्न आहे 5 नोव्हेंबर 2025 रोजी गुरु नानक देवजी यांची कोणती जयंती साजरी करण्यात आली तर बघा मित्रांनो त्याला प्रकाश वर्ष म्हणून सुद्धा ओळखलं जातं। गुरु नानक देवजी यांची 556वी जयंती जी आहे 5 नोव्हेंबर 2025 रोजी साजरा करण्यात आलेली आहे। तर 5 नोव्हेंबर ही तारीख लक्षात ठेवा। गुरु नानक देवजी यांची 556वी जयंती जी आहे ती साजरा करण्यात आलेली आहे। गुरु नानक देव हे 1469 मध्ये जन्म झाला आणि 1539 मध्ये यांचा मृत्यू झालेला आहे। शीख धर्माचे ते संस्थापक आणि शीखांचे पहिले गुरु होते। मग आपण जर बघितलं गुरु नानक जयंती दरवर्षी कार्तिक पौर्णिमेला साजरी केली जाते। इथं बघा महत्त्वाच्या गोष्टी त्यांचं जन्माचं ठिकाण राय भोई की तलवंडी आता आपण जर बघितलं पाकिस्तानमध्ये ते ठिकाण आहे नानक साहेब म्हणून। वडिलांचं नाव जे आहे ते मेहता कालूचंद आणि आईचं नाव जे आहे ते माता तृप्ता देवी हे होते। आपण जर बघितलं शिकवणीचा सार त्यांनी कोणती शिकवण दिली एकेश्वरवाद एक ओंकार समानता निस्वार्थ सेवा आणि सत्यवादी जीवन। उत्तराधिकारी कोण होते तर गुरु अंगद देव उत्तराधिकारी होते। भाई लेहना हे त्यांचं नाव होतं। मुख्य प्रवचन त्यांनी काय दिलं तर नामस्मरण काम करणे पाणी पिणे। आपण जर बघितलं तर ज्योती ज्योत सामना 22 सप्टेंबर 1539 करतारपूर साहिब या ठिकाणी म्हणजे त्यांचं जे काही निधन जे आहे ते झालेलं आहे। पुढे जाऊया रोलेक्स पॅरिस मास्टर 2025 टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरी विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे तर रोलेक्स पॅरिस मास्टर्स 2025 ही टेनिसची स्पर्धा आहे आणि ही जेनिक सिन्नर याने जिंकलेली आहे जो इटलीचा खेळाडू आहे। तर जेनिक सिन्नरने अंतिम सामन्यामध्ये कॅनडाच्या फेलिक्स ऑगर ॲलियासिमला पराभूत केलेलं आहे।
आपण जर बघितलं जेनिस सिन्नर जो आहे सध्या टेनिसच्या नंबर 1 रँकिंगवर आहे. पुढे जाऊया. आता महत्त्वाच्या स्पोर्ट्सशी संबंधित घडामोडी बघूया ज्या चर्चेमध्ये आहे. पॅरिस डायमंड लीग जे आहे 2025 भालाफेक स्पर्धेमध्ये नीरज चोप्राने सुवर्णपदक जिंकलं. कॅनडियन ग्रँड प्रिक्स जे आहे ती जॉर्ज रसेलने जिंकली. अल्टिमेट टेबल टेनिस 2025 ही स्पर्धा यू मुंबा टेबल टेनिस संघाने जिंकली. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप दक्षिण आफ्रिकेने जिंकली. UEFA नेशन्स लीग पोर्तुगालने जिंकली. इंडोनेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धा अँडर्स अटोनसेन पुरुषांमध्ये आणि महिलांमध्ये अन से यंगने जिंकली. नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धा मॅग्नस कार्लसन पुरुषांमध्ये आणि अन्ना मुझिचुक महिलांमध्ये यांनी ही स्पर्धा जिंकली. US ओपन 300 बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद आयुष शेट्टीने जिंकले. कसोटी, एकदिवसीय आणि T20 या तिन्ही आंतरराष्ट्रीय स्वरूपात शतक करणारी पहिली भारतीय महिला खेळाडू स्मृती मानधना ही ठरली. उझचेस कप मास्टर्स 2025 चे विजेतेपद आर प्रज्ञाननने जिंकले. 78व्या वरिष्ठ राष्ट्रीय जलचर अजिंक्यपद स्पर्धेचे विजेतेपद कर्नाटकने जिंकले. ओस्ट्रावा गोल्डन स्पाइक 2025 मध्ये भालाफेक स्पर्धेत सुवर्णपदक नीरज चोप्राने जिंकलेले आहे. 6वा क्वेश्चन आहे, कोणत्या देशाने जगातील पहिल्या कार्यरत थोरियम मोल्टन सॉल्ट रिएक्टर मध्ये थोरियमचे युरेनियम इंधनामध्ये रूपांतरित करून यशस्वीरित्या दाखवून दिले आहे? तर बघा, आपण जर बघितलं तर थोरियम, युरेनियम आपण जर बघितलं यांच्यापासून आपल्याला ॲटॉमिक एनर्जी मिळते. तर कोणत्या देशाने पहिला कार्यरत थोरियम मोल्टन सॉल्ट रिएक्टर मध्ये म्हणजे जिथे थोरियमचा वापर करून अणुऊर्जा जी आहे ती तयार केली जाते तिथंच त्याने थोरियमचे युरेनियम मध्ये रूपांतर करून म्हणजे आपण एका मूलद्रव्याचे दुसऱ्या मूलद्रव्यामध्ये रूपांतर करून इंधन जे आहे ते निर्माण केलेले आहे. असं करणारा देश कोणता बनलेला आहे? तर चायना हा देश बनलेला आहे. आपण जर बघितलं थोरियमचे सगळ्यात जास्त साठे कुठे? आपल्या भारतामध्ये आहे. आपण जर बघितलं केरळ आणि ओडिशामध्ये मोनोझाईट नावाची वाळू आहे ती थोरियमने समृद्ध आहे. जगातील 8 ते 10% थोरियम जे आहे ते आपल्या भारतामध्ये त्या वाळूच्या तिथे आपल्याला बघायला मिळतं. कंबाईन पूर्व परीक्षेसाठी मित्रांनो आपण यशवंत बॅच 12 तारखेला सुरू करणार आहोत सकाळी 10 वाजता. याची सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे. आणि वर्दी बॅच पोलीस भरतीसाठी 299 रुपयात आपण सुरू केलेली आहे. त्याचबरोबर या आपल्या अपडेटेड नवीन क्लास नोट्स तुम्हाला बघायला मिळतील आपल्या ॲप्लिकेशनवर. करंट अफेअर्स इयरबुक आणि बायोलॉजी क्लास नोट्स. त्याचबरोबर जे मुलं पूर्ण प्री मेन्स इंटरव्ह्यूची तयारी करत आहे त्यांच्यासाठी राज्यसेवा फाउंडेशन बॅच त्याचबरोबर कंबाईन फाउंडेशन बॅच जे आहे ते आपण लॉन्च केलेलं आहे. त्याचबरोबर MPSCने आतापर्यंत घेतलेले सर्व परीक्षेचे PYQ त्याची एक सेपरेट बॅच आपण 21,000 प्लस PYQ ची बॅच लॉन्च केली आहे. त्याचबरोबर अभ्यास मित्राचा जो नोट्स पॅक आहे तो तुम्हाला आपल्या ॲप्लिकेशनवरून घेता येईल. आपलं ॲप्लिकेशन सगळ्यांनी डाउनलोड करा. त्यामध्ये कॅटेगरीनुसार बॅचेस आहे त्यामधून तुम्ही बॅच सिलेक्ट करा. बॅचवर सगळ्या शेवटी गेल्यानंतर हॅव अ कुपन कोड अप्लाय हिअर नावाचा ऑप्शन असेल तर तिथे CJ लाईव्ह नावाचं कुपन कोड टाका, अप्लाय करा, फी मध्ये डिस्काउंट होऊन जाईल. पुढे जाऊया. पुढचा क्वेश्चन, नोव्हेंबर 2025 पासून भारतीय मानक ब्युरोचे नवे महासंचालक म्हणून कुणाची नियुक्ती करण्यात आली? तर भारतीय मानक ब्युरोचे नवीन महासंचालक बनलेले संजय गर्ग. बघा मित्रांनो, संजय गर्ग जे आहे ते भारतीय मानक ब्युरोचे नवीन महासंचालक बनले आहे. आता आपण जर बघितलं तर BIS भारतीय मानक ब्युरो जो आहे तर आपण जर बघितलं ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स ही एक राष्ट्रीय संस्था आहे जिथे विविध उद्योगामध्ये गुणवत्ता मानके निश्चित केली जातात. तर अशी ही संस्था आहे. या संस्थेची स्थापना 23 डिसेंबर 1986 मध्ये करण्यात आली होती. या संबंधित 1986 चा कायदा देखील आहे. या संस्थेची स्थापना भारतीय संसदेने केली होती. नवी दिल्लीमध्ये मुख्यालय आहे. पुढील क्वेश्चन, भारतीय सैन्याने पूर्वी प्रचंड प्रहार नावाचा संयुक्त लष्करी सराव कुठे आयोजित केला? तर पूर्वी प्रचंड प्रहार नावाचा संयुक्त लष्करी सराव अरुणाचल प्रदेशमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे. ज्यामध्ये आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स तिन्ही दलांनी इथं सहभाग जो आहे तो नोंदवलेला होता. आपण जर बघितलं भविष्यातील युद्धासाठी आतापासून तयार राहणं आणि एकमेकांमध्ये जर आपण बघितलं समन्वय राखणं यासाठी हा युद्ध सराव अरुणाचल प्रदेशमधील मेचुकाच्या उंच भागात आयोजित करण्यात आला होता. पुढे जाऊया. 9वा प्रश्न, देशातील संशोधन आणि विकास म्हणजे रिसर्च अँड डेव्हलपमेंट परिसंस्थेला म्हणजे इकोसिस्टमला चालना देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोव्हेंबर 2025 मध्ये कोणता निधी सुरू केला? तर देशामध्ये रिसर्च अँड डेव्हलपमेंट आणि इनोव्हेशनला चालना देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संशोधन विकास आणि नवोन्मेषण
योजना निधी स्थापन केला आहे. हा निधी तब्बल 1,00,000 कोटी रुपयाचा आहे. या निधीच्या माध्यमातून रिसर्च आपण जर बघितलं तर इनोव्हेशन याला प्रोत्साहन जे आहे ते दिलं जाणार आहे. एवढं लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे. दिल्लीमधील भारत मंडपम या ठिकाणावरून ही जी योजना जी आहे या ज्या निधीचं आहे उद्घाटन जे आहे ते करण्यात आलेलं आहे. पुढे जाऊया. 10वा प्रश्न, एशिया पॅसिफिक आर्थिक सहकार्य एशिया पॅसिफिक इकॉनॉमिक कोऑपरेशन शिखर परिषद 2025 कुठे आयोजित करण्यात आली? तर एशिया पॅसिफिक इकॉनॉमिक कोऑपरेशन जी काही परिषद आहे, समिट जी आहे, तर ती ग्वांगझू दक्षिण कोरियामध्ये आयोजित करण्यात आलेली आहे. 31 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर दरम्यान ही आयोजित करण्यात आली. याची थीम होती बिल्डिंग अ सस्टेनेबल टुमॉरो, कनेक्ट, इनोव्हेट आणि प्रॉस्पर. तर ही याची थीम होती. आता एशिया पॅसिफिक हा जो एक गट आहे 23 देशांचा गट आहे. आशिया खंडामधील काही देश आणि पॅसिफिक महासागराच्या आजूबाजूचे देश, जसं की अमेरिकन ते सुद्धा पॅसिफिक महासागराच्या आजूबाजूला आहे, तर तिथले काही देश आणि एशियाचे असे देश जे पॅसिफिक महासागराच्या शेजारी आहे. मग त्यामध्ये भारत सुद्धा आहे. भारत पॅसिफिक महासागराच्या इतकं जवळ नाहीये, पण भारत सुद्धा त्या एशिया पॅसिफिक मध्ये काउंट केला जातो. तर ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. या संस्थेची स्थापना 1989 मध्ये करण्यात आलेली आहे. यामध्ये जगातील 21 अर्थव्यवस्था आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. 2026 मध्ये ही परिषद चीन मधील शेंझेन या ठिकाणी होणार आहे. पुढचा क्वेश्चन, पहिला BWF बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनचा एअर बॅडमिंटन वर्ल्ड कप 2025 कुठे आयोजित केला जाणार आहे? तर एअर बॅडमिंटन वर्ल्ड कप BWFचा शारजाह UAE मध्ये आयोजित केला जाणार आहे. याचं आयोजन 11 ते 14 डिसेंबर 2025 मध्ये शारजामध्ये होणारे 12 देशाचे संघ सहभागी होणार आहे. आपण जर बघितलं BWF म्हणजे बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन, याचे अध्यक्ष खुनियांग पटामा लिस्वा त्राकुल. तर खुनियांग पटामा हेच लक्षात ठेवा. मुख्यालय BWFचं बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनचं क्वालालंपूर मलेशिया हे आहे. अलीकडे क्वालालंपूर मलेशियामध्ये कोणती समिट आयोजित करण्यात आली होती हे तुम्ही मला सांगायचं आहे. बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन मार्फत वर्ल्ड चॅम्पियनशिप, थॉमस कप, उबेर कप या स्पर्धा आयोजित केल्या जातात. 12वा प्रश्न आहे, कोणत्या राज्यात असलेलं नवरादेही अभयारण्य चित्त्याचे तिसरे आदिवासी स्थान बनले जाईल? तर चित्त्याचं तिसरं आदिवासी स्थान जे आहे नवरादेही अभयारण्य जे आहे तर ते आहे मध्य प्रदेशमध्ये. चित्ते आपण सर्वप्रथम भारतामध्ये आणले आणि कुनो राष्ट्रीय उद्यानामध्ये त्यांचा आदिवास तयार केला. आता आपण गांधी सागर अभयारण्य जे आहे यामध्ये सुद्धा चित्ते आणलेले आहे आणि आता आपण नवरादेही वन्यजीव अभयारण्य जे मध्य प्रदेशमध्ये आहे तिथे आपण नामिबियामधून चित्ते आणण्याच्या योजना तयार करत आहोत. तर ही गोष्ट लक्षात ठेवा. आजच्या सेशनचे टेस्ट क्वेश्चन, 1 नोव्हेंबर 2025 पासून धूम्रपान आणि व्हिपिंगवर पिढ्यानपिढ्या कोणत्या देशाने लादली आहे? पूर्व प्रचंड प्रहार कुठे आयोजित करण्यात आला? आणि गुरु नानक देव यांची 2025 मध्ये कोणती जयंती होती, कितवी होती हे तुम्हाला सांगायचं आहे. आय होप तुम्हाला लेक्चर आवडला असेल. लेक्चर आवडला असल्यास आपल्या लेक्चर लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. थांबूया मित्रांनो, आपण इथं भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. चलो बाय बाय एव्हरीवन. जय हिंद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण 8 नोव्हेंबर 2025 रोजीच्या चालू घडामोडींचा अभ्यास करणार आहोत. सुरू करूया आजचं सेशन. प्रोजेक्ट चित्ता अंतर्गत डिसेंबर 2025 मध्ये कोणत्या देशातून 8 चित्ते भारतात आणले जातील? तर प्रोजेक्ट चित्ता अंतर्गत बोत्सवाना या देशामधून मित्रांनो 8 चित्ते जे आहे ते भारतात आणले जाणार आहे. मित्रांनो, डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात बोत्सवानाचे 8 चित्ते जे आहे ते भारतात आणले जाणार आहे आणि त्यांना कुनो नॅशनल पार्क मध्ये सोडण्यात येणार आहे. तर बोत्सवाना या देशामध्ये पहिलं तर त्यांना क्वारंटाईन केलं जाईल, नंतर त्यांना भारतात आणलं जाईल, कुनो नॅशनल पार्क मध्ये परत क्वारंटाईन केलं जाईल आणि नंतर त्यांना त्या राष्ट्रीय उद्यानामध्ये सोडलं जाईल. प्रोजेक्ट चित्ता जो आहे तो 17 सप्टेंबर 2022 रोजी अधिकृतपणे सुरू करण्यात आला होता. त्या अंतर्गत नामिबिया या देशातून 8 चित्ते जे आहे ते भारतात आणले. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेतून 12 चित्ते जे आहे ते भारतात आणले. सध्या भारतातील चित्त्यांची संख्या जी आहे ती 27 आहे. आपण नामिबिया आणि दक्षिण आफ्रिकेतून आणलेले 20 चित्त्यांपैकी 11 चित्ते जे आहे ती सध्या जिवंत आहे आणि त्यांची आपल्याला जवळपास 16 पिल्ल जी आहे ती बघायला मिळतात. असे एकूण 27 चित्ते आपल्या भारतामध्ये आहेत आणि अजून आपण बोत्सवाना या देशामधून चित्ते जे आहे ते भारतामध्ये आणणार आहोत. आपण जर बघितलं बोत्सवानाचं चलन आहे बोत्सवाना पुला, राजधानी आहे बोत्सवानाची गॅबोरोन. तर ही गोष्ट लक्षात ठेवा. आता पर्यावरणीय चालू घडामोडी बघून घेऊया.
माधव व्याघ्र प्रकल्प जो आहे तो देशाचा 58वा व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आला. तो कोणत्या राज्यात आहे? तर मध्य प्रदेशमध्ये. डायर वुल्फ या लांडग्याच्या प्राचीन प्रजातीचं पुनरुज्जीवन जे आहे ते शास्त्रज्ञांनी केलेलं आहे. मध्य प्रदेश राज्यात नौरादेही अभयारण्य चित्त्याचं तिसरं अधिवास स्थान जे आहे ते बनणार आहे. भारतातील पहिली चित्ता सफारी कुनो राष्ट्रीय उद्यानामध्ये सुरू करण्यात आलेली आहे. कुनो राष्ट्रीय उद्यानात मादी चित्ता मुखी जन्माला आली, जी भारतात जन्मलेली पहिली प्रौढ चित्ता ठरली. अहमदाबाद महानगरपालिकेने आपल्या अर्थसंकल्पामध्ये हवामान विषयक काही पैसे जे आहे ते स्वतंत्ररित्या मंजूर केलेले आहे. छत्तीसगड राज्याने जवळपास 50 वर्षानंतर वरण वापरा वन्यजीव अभयारण्यामध्ये काळविटांची संख्या जी आहे तर ती यशस्वीरित्या पुनरुज्जीवित केली आहे. आणि ग्लोबल फॉरेस्ट रिसोर्सेस असेसमेंट रिपोर्ट नुसार भारत वनांच्या बाबतीत जगात 9व्या क्रमांकावर आहे. पुढे जाऊया. दुसरा प्रश्न, फुटबॉलमधील त्याच्या सेवेबद्दल इंग्लंडचा राजा चार्ल्स तृतीय याने कोणत्या खेळाडूला नाईट म्हणजे सर ही पदवी दिली आहे? तर नाईट म्हणजे सर ही पदवी डेव्हिड बेकहम याला देण्यात आलेली आहे. डेव्हिड बेकहम जर आपण बघितला तर एक फुटबॉलपटू आहे. तो इंग्लंडकडून फुटबॉल खेळायचा. त्याचबरोबर त्याचा जो काही IPL प्रमाणे जे काही क्लब्स असतात तर ते क्लब किंवा संघ ते सुद्धा लक्षात ठेवायचे आहे. त्याचा मँचेस्टर युनायटेड नावाचा आपण जर बघितलं तर त्याचा संघ होता IPL प्रमाणे. तर ही गोष्ट लक्षात ठेवा, त्याचा क्लब लक्षात ठेवा, त्यावर तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर त्याला नाईट सर ही पदवी जी आहे ती देण्यात आलेली आहे. त्याचा क्रीडा क्षेत्रामध्ये त्याने जे काही योगदान दिलं तर त्याचा इथं आपण जर बघितलं सन्मान जो आहे तो करण्यात आलेला आहे. तो आता सर डेव्हिड बेकहम म्हणून ओळखला जाईल. तिसरा प्रश्न आहे, कोणत्या राज्याने अधिकृतपणे रोहू लबेओ रोहिता म्हणजे रोहू या माशाचं सायंटिफिक नाव आहे तर त्याला राज्य मासा म्हणून घोषित केलं? तर रोहू माशाला राज्य मासा बनवलेला आहे पंजाब राज्याने. बघा मित्रांनो, मत्स्यपालन आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी पंजाब सरकारने रोहू माशाला राज्य मासा म्हणून घोषित केलेलं आहे. ही जी काही घोषणा आहे ही मंत्री गुरमीत सिंग खुदियान यांनी केलेली आहे. पंजाबमध्ये सध्या 43,683 एकर जमिनीवर मत्स्यपालन केलं जातं. तिथं दरवर्षी 42,353 लाख मेट्रिक टन माशांचं उत्पादन घेतलं जातं, ज्यामध्ये रोहू माशाचं 21% उत्पादन जे आहे ते घेतलं जातं. पुढे जाऊया. चौथा प्रश्न, प्रो कबड्डी लीगच्या 12व्या आवृत्तीचं विजेतेपद कोणी जिंकलं? तर प्रो कबड्डी लीगच्या 12व्या आवृत्तीचं विजेतेपद जे आहे मित्रांनो ते दबंग दिल्लीने जिंकलेलं आहे. कोणी जिंकलं? दबंग दिल्लीने. त्याने कोणाचा पराभव केला? पुणेरी पलटनचा पराभव केलेला आहे. कोणाचा पराभव केला? पुणेरी पलटन. 11वी आवृत्ती कोणी जिंकली होती? हरियाणा स्टीलरने. कोणी? हरियाणा स्टीलरने. तर 12वी आवृत्ती कोणी जिंकली? दबंग दिल्लीने. पराभव कोणाचा झाला? पुणेरी पलटन. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. हीच माहिती इथं दिलेली आहे. दिल्लीचं हे दुसरं विजेतेपद आहे. त्यांनी यापूर्वी 2021-22 मध्ये देखील विजय मिळवला होता. पुढे जाऊया. पाचवा प्रश्न, वर्ल्ड जस्टिस प्रोजेक्ट रूल ऑफ लॉ इंडेक्स 2025 मध्ये भारताने कोणता क्रमांक मिळवला? रूल ऑफ लॉ म्हणजे एखाद्या देशामध्ये कायद्याचं राज्य आहे की नाही, कायद्याचे राज्य म्हणजे कायद्यानुसार गोष्टी केल्या जातात की नाही, त्याबाबतचा हा निर्देशांक आहे. आणि मग रूल ऑफ लॉच्या बाबतीत भारत जो आहे तो 143 देशांमध्ये 86व्या क्रमांकावर आपल्याला बघायला मिळतो. कितव्या? 86व्या क्रमांकावर आपल्याला बघायला मिळतो. आपण जर बघितलं व्हेनेझुएला सगळ्यात शेवटी आहे 143व्या स्थानावर. अफगाणिस्तान 142व्या स्थानावर आहे. आपण जर बघितलं तर डेन्मार्क जो आहे तो पहिल्या स्थानावर, नॉर्वे दुसऱ्या स्थानावर आणि फिनलँड जो आहे तो तिसऱ्या स्थानावर आपल्याला बघायला मिळतात. पुढे जाऊया. 6वा प्रश्न, 2025 मध्ये फ्रान्सचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रतिष्ठित शेवेलियर डे ला ऑर्डरे नॅशनल डू मेराइट म्हणजे नाईट ऑफ द नॅशनल ऑर्डर ऑफ मेरिट हा पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? हा पुरस्कार जर आपण बघितलं तर सुनील कांत मुंजाल यांना प्रदान करण्यात आला. आता हे कोण आहे? तर तुम्ही हिरो स्प्लेंडर वगैरे गाडी बघितली असेल, हिरो मोटोकॉप बघितलं असेल तर त्याचे हे कर्ताधर्ता आहे सुनील कांत मुंजाल. आपण जर बघितलं यांना फ्रान्सचा सर्वोच्च नागरी सन्मान जो आहे तर तो देण्यात आलेला आहे. तर हिरो एंटरप्राइजेसचे आणि सेरेंडिपिटी आर्ट्स फाउंडेशनचे ते संस्थापक आहे. त्यांना हा पुरस्कार भारत आणि फ्रान्सचे संबंध मजबूत करण्यासाठी देण्यात आलेला आहे. पुढे जाऊया मित्रांनो. पुढे जाण्या अगोदर एक नोटिफिकेशन,
कंबाईनची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 12 तारखेपासून आपण रिव्हिजन बॅच, यशवंत बॅच सुरू करत आहोत आणि त्याचबरोबर पोलीस भरतीची वर्दी बॅच आपण सुरू केलेली आहे. त्याचबरोबर चालू घडामोडीचे इयर बुक आणि बायोलॉजीच्या नोट्स जे आहे ते आपल्या लेटेस्ट नोट्स आहे. या नोट्स तुम्हाला एकदम दर्जेदार नोट्स तुम्हाला बघायला मिळतील. यामधून परीक्षेमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रश्न आता आगामी काळात येणार आहे. त्याचबरोबर राज्यसेवा आणि कंबाईनसाठी दोन्ही परीक्षेसाठी आपण फाउंडेशन बॅचेस जे आहे त्या लॉन्च केलेल्या आहे, ज्यामध्ये सर्व तुम्हाला सगळ्या गोष्टी बघायला मिळेल. अभ्यास मित्रावरील बऱ्यापैकी बॅचेस या बॅचेसमध्ये तुम्हाला उपलब्ध बघायला मिळतील. त्याचबरोबर बघा मित्रांनो, 70+ प्रश्न जे आहे तर ती आपण टार्गेट करतोय. त्यासाठी आपण 21,000+ PYQ ची बॅच सुरू केलेली आहे. फाउंडेशन बॅच मध्ये ही बॅच तुम्हाला मिळून जाईल, सेपरेट तुम्ही जॉईन करू शकता. हा नोट्स पॅकेज यामध्ये सगळ्या विषयाच्या नोट्स तुम्हाला मिळतील. यासाठी तुम्ही अभ्यास मित्राचं ऍप्लिकेशन डाउनलोड करा, टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि त्याचबरोबर इन्स्टाचं पेज फॉलो करा. आणि या सगळ्यांवर 10% डिस्काउंट आहे. ऍप डाउनलोड केल्यानंतर कॅटेगरी मधून बॅच सिलेक्ट करा. बॅच सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही बॅचवर सगळ्यात शेवटी या हॅव अ कुपन कोड अप्लाय हिअर असा ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करा आणि तिथं CJ Live नावाचं कुपन कोड टाका आणि अप्लाय करा. फी मध्ये डिस्काउंट होऊन जाईल. बघा पुढील क्वेश्चन, स्वच्छ सर्वेक्षण 2025 मध्ये भारतातील सर्वात घाणेरडं शहर म्हणून कोणते शहर घोषित करण्यात आलेलं आहे? तर स्वच्छ शहर 2025 मध्ये भारतातील सर्वात घाणेरडं शहर ठरलेलं आहे मदुराई आणि भारतातील सगळ्यात स्वच्छ शहर ठरलेलं आहे इंदोर. तर हे दोन शहर लक्षात ठेवा. इंदोर हे 10 लाख+ कॅटेगरीमध्ये 10 लाख+ लोकसंख्येच्या कॅटेगरीमध्ये सर्वात स्वच्छ शहर ठरलेलं आहे. आपण जर बघितलं स्वच्छ सर्वेक्षण 2025 ही 9वी आवृत्ती आहे मित्रांनो. आपण जर बघितलं गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने ही जारी केलेली आहे. थीम होती रिड्यूस, रियूज, रिसायकल. आपण जर बघितलं तर स्वच्छ शहर स्वस्त नागरिक हे याचं घोषवाक्य आहे. या स्वच्छ सर्वेक्षण मध्ये मदुराई सर्वात घाणेरडं शहर, 2 नंबरचं घाणेरडं शहर लुधियाना आणि 3 नंबरला आहे चेन्नई. आणि सर्वात स्वच्छ आणि सुंदर शहर ठरलेले आहे इंदोर, 2 नंबर सुरत, 3 नंबर नवी मुंबई 10 लाख+ लोकसंख्येच्या बाबतीत. आणि 3 ते 10 लाख लोकसंख्येच्या बाबतीत नोएडा, चंदीगड आणि म्हैसूर. पुढे जाऊया. 8वा प्रश्न, नोव्हेंबर 2025 मध्ये 1 लाखपेक्षा जास्त कलाकृती असलेलं जगातील सर्वात मोठं पुरातत्व संग्रहालय ग्रँड इजिप्शियन संग्रहालय कोणत्या देशात उद्घाटन करण्यात आलेलं आहे? तर आपण जर बघितलं इजिप्तशी संबंधित 1 लाखपेक्षा जास्त गोष्टी आपल्याला या संग्रहालयामध्ये बघायला मिळणार आहे. हे संग्रहालय इजिप्तमध्ये आपल्याला बघायला मिळेल. इजिप्तमध्ये जो गिझाचा पिरॅमिड आहे, खूप फेमस पिरॅमिड आहे बघा गिझाचा पिरॅमिड, त्या पिरॅमिडच्या आजूबाजूला हे संग्रहालय आपल्याला बघायला मिळेल. या संग्रहालयामध्ये एक फेमस इजिप्शियन राजा होता तुतनखामून. तर त्याच्या आपण जर बघितलं त्याची जी ग्रेव होती तर त्या ठिकाणी सापडलेल्या 5000हून जास्त गोष्टी ज्या आहेत त्या तिथे ठेवल्या जाणार आहेत त्याच्या सोन्याच्या मुकुटासह. इजिप्त आफ्रिका आणि आशिया खंडाच्या तिथे स्थित संगमावर स्थित देश आहे. राजधानी कैरो, चलन आहे इजिप्शियन पाऊंड आणि सध्याचे अध्यक्ष आहे अब्देल फताह अल सिसी. पुढे जाऊया. 9वा प्रश्न आहे, वाळवंटातील युद्धात ड्रोन आणि काउंटर ड्रोन क्षमतांची चाचणी घेण्यासाठी भारतीय सैन्याने कोणता सराव आयोजित केला? तर बघा मित्रांनो, वाळवंटामध्ये ड्रोनचा सामना कसा करायचा आणि काउंटर ड्रोन ऑपरेशन कसे करायचे यासाठी वायू समन्वय 2 नावाचं एक युद्ध सराव जो आहे तो आयोजित करण्यात आला होता 28-29 ऑक्टोबर दरम्यान. पुढे जाऊया. मणिपूरमध्ये साजरा होणारा चवंगकुट हा कापणीचा सण प्रामुख्याने कोणत्या समुदायाद्वारे साजरा केला जातो? तर चवंगकुट कापणीचा सण जो आहे तो चीन, कुकी आणि मिझो या समुदायामार्फत साजरा केला जाणारा सण आहे, जो 1 नोव्हेंबरला साजरा केला जातो. आणि जी काही कापणी केली जाते, कापणीचा जो काही हंगाम असतो तर त्याचं सेलिब्रेशन या सणामध्ये आपल्याला बघायला मिळतं, जिथं देवाचे आभार मानले जातात, निसर्ग प्रति कृतज्ञता जी आहे ती व्यक्त केली जाते. अजून काही इतिहासाप्रमाणे सण बघा, बिहू सण आसाममध्ये आपल्याला बघायला मिळतो. त्यानंतर नुआखाई ओडिशामध्ये बघायला मिळतो. फुलदेई त्योहार उत्तराखंडमध्ये, निगोल चकप्पा मणिपूरमध्ये, लोंगटे महोत्सव जो आहे तो अरुणाचल प्रदेशमध्ये आपल्याला बघायला मिळतो. 11वा प्रश्न आहे, नोव्हेंबर 2025 मध्ये भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना कोणत्या संस्थेने प्रतिष्ठित माजी विद्यार्थी पुरस्कार देऊन सन्मानित केला आहे? तर ज्ञानेश कुमार जे आहे मित्रांनो IIT कानपूरचे माजी विद्यार्थी आहे आणि IIT कानपूरनेच त्यांना प्रतिष्ठित माजी विद्यार्थी पुरस्कार जो आहे तो देऊन सन्मानित केलं आहे. तर IIT कानपूरने त्यांना प्रतिष्ठित माजी पुरस्कार डिस्टिंग्विश ॲल्युमिनी अवॉर्ड 2025 जो आहे तो दिला आहे.
तर ऑलरेडी IIT कानपूरमधून त्यांनी शिक्षण घेतलं होतं. 1985च्या बॅचमधून त्यांनी बीटेक ही पदवी जी आहे ती मिळवलेली आहे. IIT कानपूरचा 66वा स्थापना दिवस होता आणि त्यामुळे एक उत्सव आयोजित करण्यात आला होता. तिथं ज्ञानेश कुमार त्यांना हा अवॉर्ड देण्यात आला. 12वा प्रश्न आहे, नोव्हेंबर 2025 मध्ये हैदराबाद येथील संरक्षण संशोधन आणि विकास प्रयोगशाळा, तुम्ही DRDO ऐकलं असेल, डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन, त्याचीच एक लॅबोरेटरी आहे, डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट लॅबोरेटरी. तर त्याचे नवीन संचालक म्हणून कुणाची नियुक्ती करण्यात आली? तर त्याचे नवीन संचालक बनलेले अंकती राजू. ही लॅबोरेटरी कुठं आहे मित्रांनो? हैदराबाद या ठिकाणी ही लॅबोरेटरी आपल्याला बघायला मिळते. आणि अंकती राजू जे आहे तर आता या लॅबोरेटरीचे नवीन संचालक जे आहे ते बनले आहे. या लॅबोरेटरीची स्थापना जून 1961 मध्ये झालेली आहे आणि हैदराबाद मध्ये हिचं मुख्यालय आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आजचा टेस्ट क्वेश्चन इंटरेस्टिंग आहे. तर तुम्हाला या टेस्ट क्वेश्चन मध्ये सांगायचं आहे की स्वच्छ सर्वेक्षण जे आहे त्याची आवृत्ती कितवी होती, ठीक आहे, त्याची थीम काय होती, आवृत्ती काय, थीम काय, त्यानंतर घोषवाक्य काय आहे, आणि त्याचबरोबर पहिले 3 स्वच्छ शहर जे आहे तर त्यांची नावं तुम्ही मला सांगायची आहे. हा आजचा तुमचा होमवर्क क्वेश्चन, टेस्ट क्वेश्चन आहे. अतिशय महत्त्वाचं आहे. कोणत्या ना कोणत्या एक्झाम मध्ये 100% यावर प्रश्न विचारला जाईल. आय होप तुम्हाला लेक्चर आवडला असेल. लेक्चर आवडला असल्यास लेक्चर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थांबूया मग इथं, भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. चलो बाय बाय एव्हरीवन, जय हिंद.